Okay, good morning, everybody. Welcome back for the first session today. I'm audible and is PPT visible. So, yesterday we were discussing how to find out molarity and molality. ओके, याच्यापैकी एखादा क्वेश्चन तरी येण्याची शक्यता फार असते. तर तुम्हाला मी परत रिवाइज करतो दोन गोष्टी. मोलॅरिटी. ओके, आता ऍक्च्युली मोलॅरिटी ह्या टर्म्स कशा रिलेटेड आहेत? सोल्युशन. आणि सोल्युशन म्हणजे काय असतं हे पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे. सोल्युशन इज इक्वल टू सोल्यूट डिझॉल्व्ड इन सॉल्व्हंट. कळलं? दोन पार्ट असतात त्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये. समजा NaCl सोल्युशन असेल, NaCl सोल्युशन सोडियम क्लोराइड किंवा सी वॉटर पकडा तुम्ही, तर सी वॉटर इज अ सोल्युशन and it contains various solutes and most probable is NaCl, that is solute, and solvent is H2O. कळलं तुम्हाला? तुमचं सोल्युशन समजा तुमचं सी वॉटर असेल, सी वॉटर, ठीक आहे, तर सोल्यूट काय असेल? जास्त कोण असतं? सोडियम क्लोराइड. आणि सॉल्व्हंट काय असतं? H2O मॉलिक्युल्स. ओके, तर मोलारिटी काय असणार मग? मोलारिटी ही नंबर ऑफ मोल्स पर DM क्यूब किंवा लिटर. मोस्ट कॉमन लिटर वापरतो आपण. किंवा काय काय प्रॉब्लेम मध्ये काय येतात? मोल्स पर डेसिमीटर क्यूब, DM क्यूब. कळलं तुम्हाला? जे काही प्रॉब्लेम दिलं असेल तर त्याला तुम्हाला ह्यात कन्वर्ट करायला लागेल. पहिले त्या सोल्यूटचे मोल्स काढायला लागतील आणि दिलेलं जे सॉल्व्हंट आहे त्याला लिटर मध्ये कन्वर्ट करायला लागेल, जी काय क्वांटिटी असेल ते, किंवा DM क्यूब मध्ये कन्वर्ट करायला लागेल. एवढंच फक्त करायचं आहे. आणि मोलॅलिटी ऍक्च्युली ही खूप मोलॅलिटी जास्त वापरतो आपण, कारण मोलॅलिटी कसं असतं इन टर्म्स ऑफ वेट असते. ठीक आहे, तर मोलॅलिटी मध्ये पण तुम्हाला मोल्सच काढायचे आहेत सोल्यूटचे, पण ते पर केजी ऑफ सॉल्व्हंट काढायचे, पर किलोग्राम ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे इथे वेट येणार आहे, इथे व्हॉल्यूम येत नाही. कळलं? तर ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा कुठेतरी तुम्ही, किंवा स्क्रीनशॉट करून ठेवा. आता आपण बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये जरासा वेगळा फरक आहे बघा, थोडासा फरक आहे. व्हॉट इज मोलॅरिटी ऑफ 10% NaOH सोल्युशन अँड दॅट इज बाय वेट बाय व्हॉल्यूम. हे तुम्हाला कळणं महत्वाचं आहे. व्हॉट इज 10% NaOH अँड व्हॉट इज मिनिंग ऑफ वेट बाय व्हॉल्यूम. ओके, सो 10% म्हणतायत ते बघा. 10% तुम्हाला मिनिंग सांगतो मी. 10% ऑफ एनी सोल्युशन. इथे आपला 10% NaOH म्हटलं म्हणजे काय? 10 ग्राम्स NaOH, NaOH dissolved in 100 ml ऑफ वॉटर. 10 ग्राम NaOH घ्या, 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व करा. दॅट इज कॉल्ड ॲज अ 10% NaOH सोल्युशन बाय वेट पर व्हॉल्यूम मेथड. कळलं? वेट पर व्हॉल्यूम मेथड. आणि हीच आपण मोस्ट कॉमन मेथड वापरतो. तर त्याने इथे काय बाकी काही दिलं नाहीये बघा. जनरली मागच्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं होतं? कॅल्क्युलेट दी मोलॅरिटी ऑफ सोल्युशन हॅव्हिंग 40 ग्राम्स ऑफ NaOH dissolved in say 500 ml ऑफ वॉटर, असं काहीतरी म्हटलं होतं बघा. इथे काय म्हटलं? फक्त 10%. तर 10%चं इंटरप्रिटेशन तुम्ही काय करायला पाहिजे? 10 ग्राम्स ऑफ NaOH in 100 ml ऑफ वॉटर. हे तुम्हाला एकदा कळलं? मग आता आपल्याला काय करायचंय? मोलॅरिटी काढायची आहे. मोलॅरिटीचा फॉर्म्युला तुम्हाला काय सांगितलं मी? मोल्स पर लिटर. ओके, म्हणजे NaOH चे मोल्स काढायला पाहिजे वेट वरून. आणि दिलेली जी 10% म्हणजे 10% म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू 100 ml आहे. तर आपल्याला काय करायचं? 100 ml ला कन्वर्ट करायचं आहे लिटर मध्ये. दॅट्स ऑल. ओके, तर मी परत लिहितो प्रॉब्लेम इथे. तर काय म्हणतायत ते? 10% म्हणते, बरोबर? एवढंच दिलंय 10%. 10%चं मिनिंग तुम्हाला मी इथे लिहिलं आहे. ओके, ते आता इथे सोल्युशन मध्ये टाकतो बघा. 100 ml ऑफ वॉटर
contains what? 10 grams of NaOH. That is meaning of 10%. 10 grams in 100 ml. कळलं तुम्हाला? तर आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे? 100 ml ला लिटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, एका लिटर मध्ये. कारण आपलं युनिट काय आहे? मोल्स पर डीएम क्यूब, म्हणजे मोल्स पर लिटर हे युनिट आहे. मग ह्या 100 ml ला मला एका लिटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 लिटर म्हणजे किती ml झाले? 1000 ml, राईट? तो 1000 ml जर वॉटर तुम्ही जर घेतलात तर त्याच्यामध्ये किती ग्राम NaOH असेल? ओके, तर तुम्हाला एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, समजा मी इथे एक्स पकडला, हा एक्स असेल, तर एक्स म्हणजे काय मला काढायचं आहे? तर एक्स काय असेल? तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्याने ह्याच्याशी मल्टिप्लिकेशन होईल आणि एक्सने ह्याच्याशी मल्टिपल होईल. ओके, म्हणजे इथे काय मिळेल? 100 इंटू एक्स, एक्स इकडे आला, ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लाय केल्यामुळे, इज इक्वल टू 10 इंटू 1000 वरती गेले क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. मग काय होईल? एक्स इज इक्वल टू 10 इंटू 1000 डिवाइड बाय हे 100 खाली येतील इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, बरोबर? मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे काय उरलं? 100. सॉरी, काय उरलं? 100. 100 काय आलं? एका लिटर मध्ये किती असतील मग? 100 ग्राम्स ऑफ NaOH. मला कळलं मी काय केलं ते? बघा, 10% त्यांनी म्हटलं होतं. 10%चं मिनिंग काय होतं? 100 ml वॉटर मध्ये 10 ग्राम NaOH, म्हणजे 10% झालं. 20% असलं असतं काय केलं असतं मी? 20 ग्राम्स इन 100 ml केलं असतं. कळलं तुम्हाला? 20% म्हणजे 20 ग्राम्स इन 100 ml ऑफ वॉटर. कळलं मला तुम्हाला? मला नंतर काय करायचंय? मोलॅरिटी काढायची आहे, म्हणजे मोल्स पर लिटर काढायचं आहे, बरोबर? मग लिटर म्हणजे ह्या 100 ml ला लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायला लागेल? त्याला 10 ने मल्टिप्लाय करायला लागेल ना. कारण 1 लिटर म्हणजे 1000 ml, 1000 ml. तो 100 ml मध्ये 10, तर 1000 ml म्हणजे 1 लिटर मध्ये किती? तर मी क्रॉस मल्टिप्लाय करून करून शेवटी मला 100 ग्राम मिळाले. कळलं? एका लिटर मध्ये 100 ग्राम NaOH आहे. आता मला याचे मोल्स काढले पाहिजे. किती आहेत ते? काय काढलं पाहिजे? किती मोल्स आहेत ते? मोल्स आपण कसे काढतो? मोल्स ऑफ NaOH इथे देतो मी. मोल्स ऑफ NaOH इज इक्वल टू व्हॉट? त्याचं वेट किती वजन आहे? 100 ग्राम आहे एका लिटर मध्ये. 100 ग्राम भागिले त्याचं मॉलिक्युलर वेट किंवा मोलार मास. NaOH मोलार मास किती असतं? 40. बघा, सोडियमचं 23 असतं, ऑक्सिजनचं 16, हायड्रोजनचं 1, तिघांचं ऍडिशन करा. सोडियम 23, 24 झाले. 24 आणि 7 30 आणि 10 40. पण ते दिलेलं असेल तुम्हाला कदाचित, म्हणजे मोस्टली दिलेलं असतं, नसेल तर तुम्ही काढू पण शकता. NaOH मोलार मास किती आहे? 40. म्हणून मी काय केलं? टोटल वेटला त्याच्या मोलार मासने मल्टिप्लाय केलं, सॉरी डिवाइड केलं. कळलं तुम्हाला? ओके, आता तुम्हाला काय मिळालं? इथे नंबर ऑफ मोल्स मिळणार आहे. एक मिनिट. ओके, काय पाहिजे तुम्हाला? टोटल वेट भागिले मोलार मास, म्हणजे किती आलं? 2.5. 2.5 मोल्स आले. कळलं तुम्हाला? मोल्स ऑफ NaOH मी इथे काढले ते बघा इथे. मोल्स ऑफ NaOH इक्वल टू त्याचं वजन किती? एका लिटर मध्ये 100 ग्राम भागिले मोलार मास, म्हणजे 2.5 मोल्स आले. मग आता मोलारिटी काढायची. शेवटचा टास्क आपला राहिला. कुठलं तरी मी एक पार्ट इरेज करतो, मी तुम्हाला मला इथे लिहिता येईल. हा पार्ट इरेज करतो. ओके, आता मला काय मिळालं? मोल्स मिळाले. मोल्स मिळाले आणि पर डीएमक्यू किती काढलं? तर मोलॅरिटी काय येणार याची? 2.5 अशी येणार. 2.5 कशी काय सांगा ही?
परत मला कळतं का परत ती पहिल्यांदा काय केलं 10%चं मिनिंग काढलं. 10%चं मिनिंग काय 10 ग्राम्स इन 100 ml बरोबर 100 ml मध्ये काढले. मला पर लिटर पाहिजे म्हणून मी याला लिटरला कन्वर्ट केलं 100 ml मध्ये 10 तर एका लिटर मध्ये किती हे क्रॉस मल्टिप्लाय केलं ते मिळाली मला 100 ग्राम एका लिटर मध्ये 100 ग्राम ओके म्हणजे पर लिटर मी इथे काढलंय पर लिटर 100 ग्राम होते तर मला म्हणजे हे 2.5 कसे आले तर पहिलं मी पर लिटर म्हणजे 100 ग्राम ओके हे काढलं आणि 100 ग्रामचे मोल किती ते काढले 100 ग्रामचे काय काढले मोल किती काढले कळलं म्हणजे ह्या 100 ला त्याच्या मोलार मासने डिवाइड केलं मला फायनली किती मिळाला आन्सर 2.5 मोलारिटी किती आली 2.5 मोल्स पर लिटर कळलं तुम्हाला असं ते सोपं आहे एकदम तर तुम्हाला मिनिंग कळायला पाहिजे आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा 2017 ला विचारलाय सीईडीच्या मोलॅलिटी तर मोलॅलिटी मगाशी मी लिहिली होती दॅट इज विथ रिस्पेक्ट टू वेट काढायचं का असतं आपल्याला मोल्सच काढायचे असतात पण पर केजी ऑफ सॉल्व्हंट हे लक्षात ठेवायचं मोल्स काढायचे पर केजी ऑफ सॉल्व्हंट आणि मोलॅरिटी मध्ये मोल्स पर लिटर ऑफ सॉल्व्हंट एवढाच फक्त फरक आहे मोलॅरिटी विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम असते आणि मोलॅलिटी विथ रिस्पेक्ट टू वेट असते हाच फक्त फरक आहे ते काय म्हणतात 15.20 grams ऑफ युरिया त्याचं मोलार मास दिलंय डिझॉल्ड इन 150 grams ऑफ वॉटर दिले कळलं मग काय काय दिलंय ते मी व्यवस्थित लिहून घेतो काय दिलंय युरियाचं वजन दिलंय युरियाचं वजन दिलंय 15.20 grams ओके त्याचं मोलार मास दिलंय म्हणजे एम युरियाचं दिलंय 60 ग्राम्स पर मोल असतं मोलार मास बरोबर आणि वॉटर सॉल्व्हंटचं वजन दिलंय वॉटरची क्वांटिटी वजन दिलंय किती आहे 150 ग्राम्स कळलं म्हणजे सॉल्व्हंटचं वजन दिलंय सोल्यूटचं वजन दिलंय ठीक आहे आणि मोलार मास दिलाय आणि काढायला काय सांगितलंय मोलॅलिटी मोलॅलिटी काय असते मोलॅलिटी ही मोल्स काढायचे पहिले त्या सोल्यूटचे डिवाइड बाय किलोग्राम्स ऑफ सॉल्व्हंट सॉल्व्हंटला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं ओके सॉल्व्हंटला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं सॉल्व्हंट कशामध्ये आहे बघा ग्राम्स मध्ये आहे 150 ग्राम्स आहे तर 150 ग्राम्सला आपण केजी मध्ये कन्वर्ट करायचं तुम्ही कुठलीही मेथड वापरू शकता जनरल मॅथमॅटिक्स वापरायचं आहे त्यामध्ये काय कठीण काहीच नाही कळलं मला 150 ग्राम्सची किती केजी होतील मला हे ग्राम्स टू केजी कन्वर्ट करायचं कसं करतो तुम्हाला मी काल सांगितलं काय असतं 1 kg इज इक्वल टू 1000 ग्राम्स बरोबर 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम्स तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ठीक आहे मग ज्यावेळी तुम्हाला ग्राम्स वरून किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे आता काय करायला लागेल 1 ग्राम इज इक्वल टू काय होईल 1 ग्राम इज इक्वल टू 10⁻³ kg बरोबर ना म्हणजे 1 ला 1000 ने भागलं पाहिजे ना तर ते केजी मध्ये कन्वर्ट होईल कळलं तुम्हाला म्हणजे मी 1000 ने भागलं ग्राम टू किलोग्राम करताना ग्राम्स टू किलोग्राम करताना काय केलं मी 1000 ने भागलं तसं आता मला हे 150 ग्रामला कन्वर्ट करायचं असेल तर काय करायला लागेल 150 ला मला 1000 ने डिवाइड करायला लागेल तर ते किलोग्राम मध्ये कन्वर्ट होईल कळलं तुम्हाला हा तर हा झिरो कॅन्सल झाला म्हणजे काय होईल दॅट इज इक्वल टू 0.15 कळलं 15 डिवाइड बाय 100 म्हणजे काय आलं 0.15 कळलं एवढे मोल्स सॉरी हे काय झालं 0.15 हे झालं केजी ऑफ सॉल्व्हंट झालं कळलं 150 ग्रामला मी कन्वर्ट केलं केजी मध्ये 0.150 केजी आहे कळलं तुम्हाला असं तुम्हाला करायचं आहे जे वजन दिलेलं सॉल्व्हंटचं असतं ना त्याला जे बघायचं युनिट जर ते केजी मध्ये नसेल तर केजी मध्ये कन्वर्ट करायचं कसं करायचं 1000 ने डिवाइड करून कळलं म्हणजे आपला एक पार्ट मिळाला केजी मध्ये सॉल्व्हंट आला आपल्याला कळलं तुम्हाला दुसरं काय काढायचं मोल्स काढायचे तुम्हाला मोल्स कोणाचे काढायचे आहे युरियाचे मोल्स कसे काढायचे दाखवतो तुम्हाला मोल्स ऑफ युरिया आता तुम्हाला इथे युरियाचा फॉर्म्युला माहित असण्याची गरज नाहीये युरियाचा फॉर्म्युला असा असतो डाय अमिनो कार्बोनिल लक्षात ठेवा जर दिला नसेल तर तुम्हाला त्याचं मोलार मास तुम्हाला काढायला लागेल 2 नायट्रोजन 1 कार्बन आणि
4 हायड्रोजन एक ऑक्सिजन याचा ऍड करायचा ॲटोमिक वेट. कधी कधी ते ॲटोमिक वेट देतात. मग ॲटोमिक वेट दिलं असेल तर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित पाहिजे. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असा आहे बघा, C1H4N2O हा युरियाचा फॉर्म्युला झाला. मॉलिक्युलर सॉरी हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग कार्बनचं 12, हायड्रोजनचं 1, नायट्रोजनचं 14 आणि ऑक्सिजनचं 16. हे सगळ्याचे ते ऍड करायचे. तुम्हाला किती मिळेल, तिचं मोलार मास मिळेल. पण त्यांनी डायरेक्टली दिले येते 60. ओके, तर मोल्स ऑफ युरिया कडनं काय करायला लागेल, मोल्स ऑफ युरिया इज इक्वल टू त्याचं वजन किती आहे, वजन 15.20 डिवायडेड बाय याचं मोलार मास. युरियाचं वजन जे काही दिलंय आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये डिवाइड बाय त्याचं मोलार मास. तर ते किती येतं बघा, 15.2 डिवाइडेड बाय 60 दॅट इज इक्वल टू 0.25 मोल्स आले. कोणाचे आले हे मोल्स, युरियाचे. ओके, मग आपलं युनिट काय आहे, आपला फॉर्म्युला काय मोलारिटीचा, मोल्स पर केजी ऑफ सॉल्व्हंट. आपण सॉल्व्हंटला आपण केजी मध्ये कन्वर्ट केले बघा. इथे केजी मध्ये सॉल्व्हंटला मी कन्वर्ट केलं. 150 ग्राम इज इक्वल टू 0.15 केजी 1000 ने डिवाइड करून. ओके, आणि मोल्स कसे काढले, मोल्स कसे काढले मी, त्याचं वेट युरियाचं भागिले मोलार मास ते आले 0.25. मग मोलॅरिटी किती येईल, मोलॅरिटी इज इक्वल टू मोल्स म्हणजे 0.25 भागिले वेट ऑफ सॉल्व्हंट इन किलोग्राम. ते वेट किती आलं, 0.15. ते काय करायचं, डिवाइड करायचं. 0.25 डिवाइड बाय 0.15. So that comes 1.68. So मोलॅरिटी किती आहे, 1.68. हे आन्सर झालं. ओके, कुठे बघा 1.68 या चारामध्ये पहिलंच आन्सर आहे बघा. आपलं बरोबर जुळतंय बघा. आन्सर आहे 1.68. म्हणजे ए जो आहे 1.689 मोल पर केजी हे आन्सर आहे. 0.168 नाही. तुम्ही जर कॅल्क्युलेशन मिस्टेक केला तर तुम्हाला असं काहीतरी आन्सर मिळेल, 0.1689 मिळेल किंवा आणि काहीतरी मिळेल पुढे ते चूक केला तर तशी चूक करायची नाही. कळलं. ऍक्च्युली हा प्रॉब्लेम सोपा होता बघा. त्यांनी युनिट ऑलरेडी मोलॅरिटीची डेफिनेशन त्यांनी आन्सर मध्येच दिली आहे बघा. मोल पर केजी दिली बघा, मोल पर केजी. मोल केजी नोट्स म्हणजे काय, मोल पर केजी. तुम्हाला हेच काढायचं आहे. कळलं. सोल्यूटला मोल मध्ये कन्वर्ट करायचं आणि सॉल्व्हंटला केजी मध्ये कन्वर्ट करायचं. प्रॉब्लेम संपला. कळलं. असा प्रॉब्लेम 2017 ला विचारलेला होता. तर ही शक्यता आहे. आता मोल फ्रॅक्शन, हा मोल फ्रॅक्शनचा क्वेश्चन पण सीईटी ला विचारलाय बघा. काय म्हणतात ते, अ सोल्युशन कंटेन्स 1.2 मोल्स ऑफ सोल्यूट and 13.8 moles of solvent, hence the mole fraction of solute is. हा क्वेश्चन नीट वाचला पाहिजे. मोल फ्रॅक्शन विचारलंय आणि ते कोणाचे विचारले दोन्ही माहित पाहिजे. कळलं तुम्हाला. समजा त्यांनी मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन सॉल्व्हंट विचारले असेल तर तुम्हाला त्याच्याप्रमाणे फॉर्म्युला बदलेल. कळलं तुम्हाला. इथे सोल्यूट विचारलं, सोल्यूट किती आहे, 1.2 मोल आहे आणि सॉल्व्हंट किती आहे, 13.8 मोल. ते व्यवस्थित लिहून घ्यायचं. सोल्यूटचे मोल आहेत 1.2 मोल्स आणि सॉल्व्हंट काही सॉल्व्हंट असेल आपल्याला माहिती नाही सॉल्व्हंटचं नाव, त्याची काही गरज पण नाहीये. ठीक आहे. सॉल्व्हंटचे आहेत 13.8 मोल्स. राईट. तर आपला फॉर्म्युला तुम्हाला मी काय सांगितला, मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. मोल फ्रॅक्शन लक्षात ठेवा व्यवस्थित. मोलॅरिटी किंवा मोल फ्रॅक्शन वरती एखादा क्वेश्चन येण्याची शक्यता जास्त असते. तर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट ते नीट वाचायचं क्वेश्चन मध्ये कोणाचं विचारलंय ते काय येणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता सोल्यूटचे मोल्स मी काय घेतो, N1 म्हणतो आणि सॉल्व्हंटचे मोलला मी म्हणतो N2. कळलं. N1 इज अ मोल्स ऑफ सोल्यूट अँड N2 इज मोल्स ऑफ सॉल्व्हंट. फॉर्म्युला काय येतो, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल टू मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोल्स ऑफ सोल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्व्हंट. कळलं तुम्हाला. मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मोल्स ऑफ सोल्यूट प्लस मोल्स ऑफ सॉल्व्हंट. ओके.
तर मोल्स ऑफ आता ह्या क्वेश्चन मध्ये काय करायचंच नाही कॅल्क्युलेटर मध्ये, फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहिती होता, खूप सोपा होता म्हणजे इझी लेवलचा प्रॉब्लेम तो आहे, त्या कॅटेगरी मधला आहे. N1 किती आहे 1.2 मोल्स अपॉन N1 परत 1.2 मोल्स प्लस N2 किती आहे 13.8. तर हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर याचं आन्सर सांगतो 1.2 हे झाले 15 झाले डिनॉमिनेटर मध्ये 1.2 डिवाइड बाय 15 दॅट इज 0.08. काय ते आन्सर 0.08. तुम्हाला तिकडे मॅन्युअली करायचं आहे, बघा कसं करायचं. तर कुठे आन्सर आहे बघा, आन्सर नंबर 3.08. सो आवर आन्सर इज करेक्ट. ओके, आता इथे काय म्हणतायत बघा, आता हा तुम्ही प्रॉब्लेम तुमचा होमवर्क पण सॉल्व्ह करा, कारण आता आपण बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. मोल फ्रॅक्शन वरचा सेम प्रॉब्लेम आहे. काय म्हणतात सोल्युशन कंटेन्स 1.5 मोल्स ऑफ शुगर. सोल्यूट काय आहे शुगर आणि सॉल्व्हंट काय 18.5. हेन्स मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट विचारलंय. म्हणजे काय येईल ते 1.5 डिवाइड बाय 1.5 प्लस 18.5 असं येईल. ह्याचा आन्सर काढा की तुमचं काय होईल मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ओके, आणि जर सॉल्व्हंट जर विचारलं समजा तर ते तुम्हाला मी सांगून देतो मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट जर काढायचं असेल ह्या केसमध्ये तर तुम्हाला काय करायला लागेल, सॉल्व्हंटचे मोल वरती घ्यायला लागतील. 18.5 आहेत बघा सॉल्व्हंटचे मोल. ओके, दॅट डिवायडेड बाय सॉल्व्हंटचे परत मोल 18.5 प्लस सोल्यूटचे मोल ते एकदाच येतील 1.5. ओके, वॉट एव्हर आन्सर यू हॅव is the mole fraction of solvent. कळली कन्सेप्ट? ओके, सो वी विल प्रोसीड फॉरदर. इथं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सॉल्व्ह करून बघा तुम्ही सॉल्व्हंट्स आणि सोल्यूटचे मोल फ्रॅक्शन काढून. आता हा 2017 ला सेम एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला बघा, थोडासा वेगळा आहे. तर काय म्हणतात व्हॉट इज द ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वॉटर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन 20 cm³ ऑफ वॉटर. प्रॉब्लेम तसा बघितलं सोपा आहे, पण तो तुम्हाला त्याची प्रोसेस सगळ्या माझ्यामध्ये प्रिव्हियस टर्म्स ज्या आहेत फंडामेंटल टर्म्स ज्या असतात वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये पण असू शकतात. या चॅप्टर मध्ये असं नाहीये. इफ यू नो दॅट देन ओनली यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, लेट अस सी हाऊ टू सॉल्व इट. व्हॉट इज ऍक्च्युअल व्हॉल्यूम म्हणतात बघा, ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वॉटर मॉलिक्यूल. म्हणजे समजा तुम्ही एका बीकर मध्ये 20 cm³ वॉटर घेतलं तर त्याच्यामध्ये ऍक्च्युअल वॉटर मॉलिक्यूलने किती ऑक्युपाय केलं. बघितलं लॉजिकली तर थोडंसं म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटिंग कसं सॉल्व्ह करायचं असं प्रश्न नाही म्हणून कसं सॉल्व्ह करायचं. तर थोडे थर्मोडायनॅमिक्सचे टर्म याच्यामध्ये वापरायला लागेल तुम्हाला, जनरल टर्म वापरायला लागतील. तर पहिले तुम्हाला मिनिंग कळलं पाहिजे की 20 cm³ काय अर्थ होतो. 20 cm³ म्हणजे काय 20 cc म्हणता येते, सेंटीमीटरचा क्यूब म्हणजे cc. त्याचा अर्थ होतो ml. कळलं, ml आणि cc हे एकच असतं, लक्षात ठेवा. 1 ml इज इक्वल टू 1 cc. आणि मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे लिटर हे तुम्ही कुठे लिहून ठेवा, लिटर आणि डेसिमीटर क्यूब हा सेम असतो. ओके, आणि लिटर आणि ml मध्ये काय संबंध असतो, लिटर आणि ml मध्ये 1 लिटर इज 1000 ml म्हणजे 1000 cc झाले. 1 लिटर इज 1000 cc. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर 20 cc म्हणजे 20 ml. तर ते काय म्हणतात की वॉटर जर तुम्ही 20 ml घेतलं बीकर मध्ये तर मला असं सांगा सीसी म्हणजे काय ml. तर ह्या 20 ml वॉटर मध्ये किती वॉटरचे मॉलिक्युल्स असतील, व्हॉल्यूम काढायचं आहे. ते ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द वॉटर मॉलिक्यूल. तर ह्याच्यामध्ये कसं असतं सांगू तुम्हाला, 1 मोल सॉरी 1 mole of water or anything in gaseous state. ओके, आता हे वॉटर वेपर्स येते ऍक्च्युअली, त्याचं व्हॉल्यूम काढायचं. 1 मोल ऑफ वॉटर इज इक्वल टू 22.4 dm³ लिटर. एक मॉलिक्यूल जर घेतला तर तो काय करेल 22.4 dm³ ऑक्युपाय करेल. कळलं, मग हे तुम्हाला माहिती जर त्याला असेल त्यालाच प्रॉब्लेम सुटणार, अदरवाईज नो पॉसिबिलिटी.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, 20 ml वॉटर दिले, तर 20 ml वॉटर मध्ये किती मोल्स आहेत हे पहिलं काढलं पाहिजे. याच्यामध्ये मोल्स किती आहे, ओके. मग तुम्हाला एक जनरल इक्वेशन वापरायला लागेल. 1 मोल ऑक्युपाइज 22.4. सो व्हॉट एव्हर मोल्स प्रेझेंट इन 20 ml ऑफ वॉटर ऑक्युपाइंग हाऊ मच व्हॉल्यूम, दॅट यू हॅव टू फाइंड आउट. अंडरस्टँड. तर आपण काय करायचं आहे, मोल्स इन 20 ml ऑफ H2O ते कसे काढतात, 20 cc मधले मोल कसे काढायचे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. काय करायचं असतं, त्याचं 20 ml चं वजन काढायचं पहिलं. 20 ml वॉटरचं वजन किती असतं, वॉटर कसं काढणार सांगा बघूया. त्याचं व्हॉल्यूम दिले तुम्हाला आणि तुम्हाला काढायचं वेट. V दिलाय, V इज इक्वल टू 20 ml. ओके. सो व्हॉट इज द मास, किती ग्राम असेल. ओके. तर ते कसं काढतात, डेन्सिटी करून काढतात. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1, बरोबर ना. डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1. ओके. तर त्यामुळे वॉटरचं वजन आणि व्हॉल्यूम हे काय असतं, सेम असतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 20 ml वॉटर इज इक्वल टू 20 ग्राम्स ऑफ वॉटर, बिकॉज डेन्सिटी इज 1. डेन्सिटी म्हणजे काय असते सांगा, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके. मास अपॉन व्हॉल्यूम. आता डेन्सिटी 1 आहे म्हणजे इथे 1 झालं. ओके. आणि व्हॉल्यूम समजा डेन्सिटीचं 1 असेल तर काय होईल, A1 इज इक्वल टू M अपॉन V. म्हणजे काय होतं, M इज इक्वल टू V. म्हणजे मास अँड व्हॉल्यूम इज सेम इफ डेन्सिटी इज 1. वॉटर डेन्सिटी 1 असल्यामुळे मास आणि व्हॉल्यूम सेम, म्हणून मी काय दिलं, 20 ml वॉटर इज इक्वल 20 ग्राम्स ऑफ वॉटर. ओके. आता ह्यातले मला मोल्स काढायचे, 20 ग्राम वॉटर मध्ये मोल्स काढायचे. ते कसे काढायचे बघा, इथे दिले मी. मोल्स इन 20 ml म्हणजे 20 ग्राम्स इज इक्वल टू त्याचं वजन भागिले त्याचं मोलार मास. वॉटरचं मोलार मास 18 असतं. H2O 2 हायड्रोजन म्हणजे 2 आणि 1 ऑक्सिजन म्हणजे 16. 16 अधिक 2 म्हणजे 18. ओके. सो 18 काय आहे वॉटरचं मोलार मास, आणि हे त्याचं वजन मी काढलं व्हॉल्यूम वरून डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरून. ठीक आहे. सो 20 डिवायडेड बाय 18 करायला पाहिजे, डिवाइड बाय 18 करायला पाहिजे. म्हणजे 1.1 मोल आले वॉटरचे. 1.11 मोल्स 20 ml मध्ये आहेत. ओके. मग ते किती ऑक्युपाय करते व्हॉल्यूम हे तुम्हाला काढायचं आहे. ओके. आता तो आपला मगाचा फॉर्म्युला वापरूया. त्यात काय म्हटलं होतं, जर 1 मोल तुम्ही वॉटरचा घेतला तर तो किती ऑक्युपाय करेल, 22.4 dm3. 1 मोल किती ऑक्युपाय करेल, 22.4 dm3. तर therefore 1.11 मोल ऑफ वॉटर विल ऑक्युपाय हाऊ मच. समजा आपण x पकडूया, x dm3 पकडूया. आता आपल्याला x काढायचा आहे. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, कळलं, तर काय होईल, x वरती येईल, x इंटू 1 मोल, x इंटू 1 मोल हे याला मल्टिप्लाय होईल, इज इक्वल टू 22.4 इंटू 1.11. ओके. तुम्हाला बेसिकली काय काढायचं आहे, 22.4 इंटू काय काढायचं, 1.11. ओके. So that is equal to, sorry, first करतो, 22.4 into 1.11. That is equal to 24.864 dm3. याचं युनिट काय येईल, डेसिमीटर क्यूब येईल. आणि याचं युनिट डेसिमीटर क्यूब आहे, याचं युनिट मोल आहे. ते मोलला मोल कॅन्सल होतील, काय होईल फक्त डेसिमीटर क्यूब. 24.86 dm3 हे आन्सर येईल. दिस इज करेक्ट आन्सर. आता याच्यामध्ये 4 ऑप्शन होते ते काही मी काढले नाहीये, म्हटलं डायरेक्ट सॉल्व्ह करून दाखवूया. ठीक आहे. हे बघा आन्सर बरोबर आहे, 24.89 आपलं मॅच होतंय. कळलं, कळलं तुम्हाला. तर गोंधळून जायची काही गरज नाहीये. फक्त तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की 1 मोल ऑफ एनी गॅस, हा कुठलाही गॅस घ्या तुम्ही, CO2 घ्या, त्याची वॉटर वेपर घेतलाय, तर दॅट ऑक्युपाइज सेम व्हॉल्यूम ॲट NTP 22.4 dm3 एवढंच ऑक्युपाय करतो. ओके. 1 मोल. मग तुम्हाला जे काही दिलं असेल ना त्याच्यामध्ये पहिले मोल काढायचे. कळलं. जर तुम्हाला वेट दिलं असेल तर सोपं आहे, व्हॉल्यूम दिलं असेल तर वेट मध्ये कन्वर्ट करायचं डेन्सिटीचा फॉर्म्युला वापरून. कळलं. आणि कसंही करून ह्याच्यातले मोल्स काढायचे.
मग ते मोल किती ऑक्युपाय करतील? एक मोल 22.4. तर तुमच्या दिलेल्या कंपाऊंड मध्ये किती मोल आहेत, मग ते किती ऑक्युपाय करतील ते क्रॉस मल्टिप्लिकेशनने अशा पद्धतीने काढू शकतो आपण. अँड वी गेट दिस आन्सर 24.864 dm³ ऑक्युपाय करतील. म्हणजे 20 ml वॉटर, 20 ml वॉटर जर तुम्ही बीकर मध्ये घेतलं तर त्याचे ऍक्च्युअल मॉलिक्यूल किती असतील? 24.86 डेसिमीटर क्यूब. कळलं? आता हे याच्यामध्ये फक्त तुम्हाला हा एक प्रॉब्लेम वेगळा असा आहे की याच्यामध्ये मोलर सोल्युशन तुम्हाला डेफिनेशन कळली पाहिजे. मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट इन 1 मोलर ॲक्युअस सोल्युशन. काय म्हणतात ते? मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन 1 मोलर ॲक्युअस सोल्युशन. तर मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला सोपा आहे, बरोबर ना? सोल्यूटचं म्हणजे सोल्यूटचे मोल भागिले सोल्यूटचे मोल प्लस सॉल्व्हंटचे मोल, हा मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला आपण शिकलो मगाशी, की नाही? N1 हे सोल्यूटचे मोल असेल तर N1 प्लस N2. N2 काय आहे? सॉल्व्हंटचे मोल. पण हे झालं मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू, ठीक आहे. पण त्यांनी काय दिलं इथे? डायरेक्ट दिलं नाहीये. काय दिलंय? 1 मोलाल सोल्युशन. 1 मोलाल सोल्युशनचा अर्थ काय? तर 1 मोल ऑफ द सोल्यूट इन 1 kg ऑफ वॉटरचा अर्थ होतो. 1 kg ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट ॲक्युअस म्हणतात ते. ॲक्युअसचा अर्थ काय होणार? वॉटर. ॲक्युअस अर्थ काय होणार? वॉटर. ओके, म्हणजे 1 मोल पर 1 kg ऑफ वॉटर तुम्हाला काढायचं आहे. आता मोल कॅल्क्युलेट करायची गरज नाही, कारण 1 मोलाला म्हटल्यामुळे 1 मोल आहे आपल्याला. फक्त ह्या जो 1 kg जो आहे, कळलं? 1 kg ला आपल्याला काय करायला लागेल? याचे मोल काढायला लागतील. 1 kg चे मोल काढायला लागतील. 1 kg मध्ये किती मोल आहे? कारण आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायची आहे, मोलॅलिटी काढायची नाहीये. आपला N2 मिळाला नाहीये. कळलं तुम्हाला? N2 म्हणजे काय? सॉल्व्हंटचे मोल कुठे मिळाले आपल्याला? सॉल्व्हंटचं आपलं वजन मिळालंय याच्या डेफिनेशन मुळे, मोलाच्या डेफिनेशन मुळे. 1 मोलाचं हे काय होतं? डेफिनेशन काय होते? 1 मोल पर kg. मोलॅलिटी डेफिनेशन. मोलॅलिटी डेफिनेशन 1 मोल पर kg. आता ह्या 1 kg मध्ये किती मोल वॉटरचे आहेत ते तुम्हाला काढायला पाहिजे. मग तुम्हाला N2 मिळेल. N1 म्हणजे 1 ऑलरेडी दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता ते कसं काढायचं? वॉटरची मोल 1 kg वॉटर आहे, H2O आहे, तर त्याचं मोल्स काढण्यासाठी पहिले ग्राम मध्ये कन्वर्ट करायला लागेल. तर 1 kg मध्ये किती ग्राम असतात? 1000 ग्राम्स असतात. ओके, आणि 1000 ग्राम मध्ये किती मोल असतात? मोल्स किती असणार आहेत? मोल्स ऑफ H2O किती असणार आहेत? याचं वजन भागिले याचं मॉलिक्युलर मास. H2O चं मोलार मास किती असतं? 18 असतं ना. 16 ऑक्सिजनचं आणि 2 हायड्रोजनचं 2. 16 अधिक 2 म्हणजे 18. कळलं? वॉटरचं वजन ग्राम मध्ये भागिले मोलार मास 18 किती येतं? दाखवतो मी काय करू. 1000 डिवाइडेड बाय 18 55 पॉइंट काय येते बघा उत्तर? 55.55. हे झाले वॉटरचे मोल्स. आता आपला मोल फ्रॅक्शन काढायचं आहे. सो देअरफॉर मोल फ्रॅक्शन इज इक्वल टू N1 म्हणजे काय? सोल्यूटचे मोल ते एकच आहे, कारण 1 मोलाल म्हटले तरी 1 मोल म्हणजे एकच मोल. ओके, भागिले N1 म्हणजे परत 1 प्लस N2 आपण इथे काढले 55.55. कळलं मला? सॉल्व्हंटचे मोल 1, सॉल्व्हंटचा मोल 1 प्लस सोल्यूटचा मोल 1, इथे पण सोल्यूटचा मोल 1, N1 परत इथे खाली डिनॉमिनेटरला पण आहे, प्लस सॉल्व्हंटचे मोल आपण कॅल्क्युलेट केले. कळलं? 55.55. तर ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ह्याचं आन्सर मिळत आहे 0.01768. काय तर 0.01768 हे मोल फ्रॅक्शन ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे, ठीक आहे. आता इथे विचारतात, आता हा जरा वेगळा क्वेश्चन आहे पूर्णपणे. ते काय विचारतायत? आपण सीईटी ला विचारले बघा, 2017 विचारला आणि क्वेश्चन 2017 ला विचारलेला आहे. काय म्हणताय? द रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता तुम्हाला थोडंसं डेप्थ मध्ये जायला लागेल. डेप्थ ऍक्च्युअली प्रॉब्लेम खूप सोपा विचारला त्यांनी आहे, पण तुम्ही कन्सेप्ट तुम्ही अभ्यास केले असेल तर 12वीला तुम्ही केला असणार. तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे? ठीक आहे, त्याचा रेट कॉन्स्टंटचे तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. तो दिलाय त्यांनी रेट कॉन्स्टंट म्हणजे के दिलाय आपल्याला. के इज इक्वल टू 7.0 into 10⁻⁻⁴ सेकंड
युनिवर्स, सेकंड इनवर्स. ओके, हा दिलाय. नाउ इफ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज 0.08 मोलार, काय दिले ती कॉन्सन्ट्रेशन दिलंय. ओके, initial concentration of the reactant is 0.080 जर मोलार असेल, what is the half life of reaction. म्हणजे त्यांनी काय विचारलं, टी हाफ विचारलंय. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा के दिला आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.08 मोलार, त्याचा टी हाफ किती कळलं. तर काय करायचं, हाफ लाईफ काढायचं रिएक्शनचं, म्हणजे टी हाफ काढायचा आहे. तर तो कसा काढायचा असतो तुम्हाला ते माहिती असेल. फर्स्ट सिंपल फॉर्म्युला आहे, टी हाफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज इक्वल टू 0.693 बाय के. आता याच्यामध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टर्म लागतच नाहीये, त्यामुळे ती त्यांनी उगाच दिली आहे फसवण्यासाठी. लागते का इथे, ती लागत नाहीये. तुम्हाला आता टी हाफ काढायचा आणि के दिलाय, स्ट्रेट फॉरवर्डच आहे. 0.693 डिवाइड बाय के म्हणजे काय, 7 × 10⁻⁴. हे कॅल्क्युलेट करा, मी तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल. ओके, त्याचं उत्तर येत आहे, मी ऑलरेडी कॅल्क्युलेट 990 सेकंड. काय उत्तर येत आहे, उत्तर याचं असं येत आहे, हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर 990 सेकंड. कळलं, टी हाफ ते चाल हे तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर. किती सोपा होता प्रॉब्लेम बघा. फक्त एक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन माहित पाहिजे आणि त्याचा टी हाफचा फॉर्म्युला माहित पाहिजे. के त्यांनी डायरेक्ट दिलाय. असे सिंपल प्रॉब्लेम पण सीईटीला विचारतात. तुम्हाला पॉसिबिलिटी माहिती असेल, देन ओनली यू कॅन टॅकल दॅट प्रॉब्लेम अँड यू कॅन अर्न रिक्वायर्ड मार्क्स. आता हा परत बघा, हा पण बघा सीईटीला विचारलेला आहे, पण हा कशावरती आहे, ऑस्मोटिक प्रेशर विचारलाय. ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सेमी मोलार सोल्युशन ऍट 27 डिग्री सेल्सिअस आणि गॅस कॉन्स्टंट दिलाय आर इज इक्वल टू 0.082. ओके, आता सेमी मोलार सोल्युशन म्हणजे काय ते पहिले तुम्हाला कळायला पाहिजे. सेमी मोलार कळायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ऑस्मोटिक प्रेशर आपण पायने करतो. ओके, असं करतो पायने. ठीक आहे, सी इंटू आर इंटू टी. थोडं सोपं आहे, तर माहिती पाहिजे तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरायचा. पाय इज इक्वल टू व्हॉट, सी आर टी. कळलं, टी म्हणजे काय, टेम्परेचर इन केल्विन. आपलं दिलं काय आहे, सेमी मोलारचं पहिलं तुम्हाला मिनिंग कळायला पाहिजे. सेमी मोलार म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त 0.5 मोल असतात. सेमी, इट्स नॉट फुल मोल. एक्सक्यूज मी, एक मिनिट. तर सेमी मोलारचं डेफिनेशन तुम्हाला मी सांगतोय बघा, इथे आहे, इथे मी लिहिली आहे. आधी पहिला फॉर्म्युला इथे लिहिली, ठीक आहे, पण आपला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू व्हॉट, कॉन्सन्ट्रेशन इंटू आर इंटू टी. आर इज गॅस कॉन्स्टंट, टी इज व्हॉट, टेम्परेचर इन केल्विन. ठीक आहे, मी हे पहिले इरेज करतो म्हणजे लक्षात येईल, तरी इरेज होणार नाहीये. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सेमी मोलारचं काय डेफिनेशन आहे ती मी ती लिहिली आहे बघा. काय लिहिली आहे, सेमी मोलार म्हणजे काय, 0.5 मोल्स इन 1 लिटर. 1 मोलार म्हणजे काय असतं, 1 मोलार 1 मोल इज इक्वल, 1 मोलार इज इक्वल टू, त्याच्यामध्ये 1 मोल असणार, कशामध्ये असणार 1 मोल, एका लिटर मध्ये असणार, किंवा एक डीएम क्यूब एका लिटर मध्ये असणार. तर सेमी मोलार म्हणजे काय, हाफ मोलार. हे तुम्हाला कळायला पाहिजे. सेमी म्हणजे हाफ, हाफ मोलर म्हणजे काय असेल, हाफ मोल पर लिटर. कळलं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, सी इज इक्वल टू हाफ मोल आहे. हे कॉन्सन्ट्रेशन मिळालं. टेम्परेचर किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस त्यांनी दिलं आहे. 27 डिग्रीचं कन्वर्ट तुम्हाला करायला लागेल केल्विन मध्ये.
म्हणजे 27 प्लस 273 ऍड करायचे, जे काही डिग्री सेल्सिअस दिले असतील त्यामध्ये 273 ऍड करायचे, म्हणजे ते किती होईल 300 केल्विन होतील. कळलं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला फक्त सेमी मोलारचं ज्याला मिनिंग कळेल, सेमी मोलार म्हणजे हाफ, सी इज इक्वल टू हाफ, ज्याला कळेल आणि ज्याला फॉर्म्युला माहिती आहे त्याला प्रॉब्लेम आरामात सुटेल. ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इंटू आर इंटू टी. ओके, द कॉन्सन्ट्रेशन इज हाफ. ओके, आर किती आहे दिलाय तिने बघा, आर डायरेक्टली दिलाय, तुम्हाला काय पाठ करायची पण गरज नाहीये. 0.082 इंटू टेम्परेचर किती काढलं आपण केल्विन मध्ये 300 केल्विन, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल, ते तुम्हाला मार्क्स मिळतील. एवढं ते सोपं आहे. कळलं? याचं आन्सर मी काढलाय 12.3 ऍटमॉस्फिअर. किती येत आहे इथं तुम्ही मल्टिप्लाय केलं किती येईल 12.3 ऍटमॉस्फिअर. 12.3 ऍटमॉस्फिअर युनिट लक्षात ठेवा काय. कळलं? ती सोपं आहे बघा, फक्त फॉर्म्युला हा तुम्हाला पाठ पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशनचा मिनिंग कळायला पाहिजे. आता जनरली ते कॉन्सन्ट्रेशन देतात पण त्यांनी इथे सेमी मोलार, आता हा सीईटीला विचारला क्वेश्चन होता. सेमी मोलार म्हटलं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाफ, मोलार असतं तर 1 असतं. कळलं? मोलार असतं तर किती असलं असतं 1 असलं असतं, सी तुम्हाला 1 घ्यायला लागला असतं. कळलं? ओके, दिस इज डन. ओके, आता हा प्रॉब्लेम जो आहे परत तो दुसऱ्या चॅप्टर मधला येतोय, अल्कोहोल मध्ये येतोय, जिथे आपण जाणार आहोत. तिकडे तो आपल्याला सॉल्व आपण करू किंवा इव्हन इथे बघूया आपण त्याला. कारण हा 2017 विचारला होता, म्हणजे 2017 मी क्वेश्चन एकत्र काढत होतो त्यावेळी हा क्वेश्चन ह्या स्लाइड मध्ये आला ह्याच्या बरोबर. पण आता पण बघितले आपण बरेचसे क्वेश्चन 2017चे होते, बरोबर ना? हे सोपे क्वेश्चन होते बघा, एकही क्वेश्चन असा नाही आहे की तो तुम्हाला सोपणार नाही. कळलं? पण ते तुम्ही व्यवस्थित वाचा, ह्याच टाईप मध्येच क्वेश्चन येणार, फक्त काय बदलतील, फिगर्स विल बी डिफरंट, अदरवाइज कन्सेप्ट एव्हरीथिंग विल बी सेम. And whatever fundamentals we have studied in 12th standard, same thing, same fundamental you should recall properly. Write data properly on paper. तुम्हाला रफ पेपर देतात तर प्रॉब्लेम बघू, फक्त बघत राहायचं नाही प्रॉब्लेम कुठे, बघत राहिलं तर तुम्हाला प्रेशर येणार. जे दिलंय ते बांधत जायचं, डेटा गिवन डेटा सो अँड सो, मग एखादा तुम्हाला क्ल्यू मिळेल, मग 4 आन्सर्सकडे बघायचं, 4 आन्सर्स वरून पण काहीतरी क्ल्यू मिळतो तुम्हाला. कळलं? तर अशी ही एक्झाम टॅकल करायची असते. ही तुम्हाला बोर्डासाठी तुम्हाला सब्जेक्टची एक्झाम नाही आहे. आयडिया वापरल्या पाहिजेत आणि नॉलेज असलं पाहिजे पहिलं फंडामेंटल. कळलं? ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया. ते काय म्हणतात, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ हायड्रोजन गॅस लिबरेटेड when 46 grams of sodium reacts with excess of ethanol. Means what? You need to write chemical reaction. इथे स्टेटमेंट दिली आहे that you have to convert into a balanced chemical reaction. तर आपण एक एक पार्ट काढूया. पहिला तुम्हाला इथेनॉल दिसतोय, तर इथेनॉलचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती असणार आहे, C2H5OH. ओके, त्याची रिएक्शन कशाबरोबर ते करताय, सोडियम बरोबर करताय. तर तुम्हाला ही रिएक्शन कदाचित माहिती असेल, C2H5OH प्लस सोडियम जर ऍड केलं तर काय होईल, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होईल, म्हणजे C2H5ONA तयार होईल. ओके, प्लस हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होईल. कळलं? तर तेच विचारताय की जर सोडियम 46 ग्राम्स असेल, हाफ सोडियम दिलं तरी 46 ग्राम्स असेल, आणि अल्कोहोलची क्वांटिटी त्यांनी दिली नाही, एक्सेस अल्कोहोल किती पण वापरा, सोडियम त्यांनी रेस्ट्रिक्ट केलाय 46 ग्राम, तर किती हायड्रोजन लिबरेट होईल. कळलं तुम्हाला? पहिली ही रिएक्शन तुम्ही लिहायला पाहिजे. अल्कोहोल जे काही दिलाय तो अल्कोहोल प्लस सोडियम इट विल गिव्ह C2H5ONA प्लस हायड्रोजन. आता ही रिएक्शन बॅलन्स केलेली नाहीये, अगोदर बॅलन्स करायची घाई करायची नाहीये. कारण का, ही रिएक्शन कोणावर डिपेंड आहे, सोडियमच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. यू अंडरस्टँड? सोडियमच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. आता सोडियमची क्वांटिटी जी आहे ती, त्या क्वांटिटीवर तुम्हाला सोडियमचे मोल्स काढावे लागतील. कळलं तुम्हाला? तुम्हाला पहिलं काढायला लागेल, मोल्स ऑफ सोडियम काढायला लागतील. तर ते कसे काढायचे, सोडियमचं वजन भागिले त्याचं मोलार मास, त्याचं वजन भागिले मोलार मास. मोलार मास सोडियमचं किती असतं, 23 असतं. मग 23 46 भागिले 23 म्हणजे 2.
म्हणजे 2 मोल्स तुम्हाला वापरून रिॲक्शन करायची आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजे. तर तुम्हाला मग आता आपण ती रिॲक्शन लिहूया आणि मग तिला बॅलन्स करूया आणि मग किती हायड्रोजन येतील ते काढूया. ठीक आहे, बघा रिॲक्शन कशी C2H5OH. आता मी फिक्स केलंय की मला 46 ग्राम सोडियम, हे 46 ग्राम सोडियम म्हणजे 2 मोल आहे ते मला कळले. म्हणजे 2 सोडियम मला फिक्स, हा फिक्स आहे. या 2 मोल प्रमाणे बाकीची रिॲक्शन फिरवायची आपल्याला, कळलं? प्रॉडक्ट काय असणार आहे, हाच असणार आहे C2H5ONA असेल आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होईल. आता ही बॅलन्स करायची मला. तर 2 सोडियम आहेत बघा, 2 सोडियम आहेत म्हणजे हा जो आहे हा 2 होईल डेफिनेटली, तर 2 सोडियम प्रॉडक्ट मध्ये जातील. कळलं? 2 सोडियम फिक्स आहे, ते व्हेरिएबल नाहीये, कॉन्स्टंट. ठीक आहे, सो 2 सोडियम जर इथे तुम्ही घेतले तर इथे पण हे 2 सोडियम बाहेर पडायला पाहिजे प्रॉडक्ट मध्ये. जर 2 सोडियम बाहेर पडतील तर 2 C2H5ONA बाहेर पडायला पाहिजे. 2 C2H5ONA जर बाहेर पडायला पाहिजे तर तुम्हाला 2 C2H5OH रिएक्टंटला सप्लाय करायला पाहिजे. ओके, आता उरला कोण, हायड्रोजन. हायड्रोजन किती आहेत बघा आपल्याकडे रिएक्टंट साईडला. हे हायड्रोजन पकडायचे नाहीये, फक्त OH मधले हायड्रोजन रिमूव्ह होतात, कारण हे हायड्रोजन तसेच राहतात. C2H5 तसंच राहतंय. कुठले रिमूव्ह झाले, इथले रिमूव्ह झालेत, म्हणजे हे हायड्रोजन रिमूव्ह झाले. कळलं तुम्हाला, H2 गॅस म्हणून. सो हाऊ मेनी हायड्रोजन्स आर देअर इन C2H5OH. एका C2H5 मध्ये एक ऍटम असतो. 2 मध्ये किती असतील, 2 ऍटम असतील, म्हणजे 2 हायड्रोजन ऍटम्स आहेत. 2 हायड्रोजन ऍटम रिएक्टंट साईडला असेल तर प्रॉडक्ट साईडला 2 हायड्रोजन ऍटम रिमूव्ह व्हायला पाहिजे, म्हणजे एक मॉलिक्यूल. आणि 2 हायड्रोजन ऍटम म्हणजे काय असतं, एक मॉलिक्यूल असतो. म्हणजे ही रिॲक्शन बॅलन्स आहे. आता काय रिॲक्शन झाली, 2 C2H5OH plus 2Na gives 2 C2H5ONA plus H2. कळलं तुम्हाला? हे सगळे एवढं आपण त्या भानगडी केली आता कशासाठी केली आहे, टू गेट द बॅलन्स रिॲक्शन. कारण आपला हायड्रोजनची क्वांटिटी किती काढायची आहे जर 46 ग्राम सोडियम वापरला ह्या रिॲक्शन मध्ये तर. कळतं का बघा? कळलं नसेल तर तुम्ही मला शंका विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये लिहा किंवा नंतर पण करू. ठीक आहे, आता आपलं गणित सुटलंय तर काय झालं, आपला एक हायड्रोजनचा मॉलिक्यूल मिळतो. आता एक हायड्रोजन मॉलिक्यूल म्हणजे क्वांटिटी विचारतात. आता त्याची 4 आन्सर्स होती ती इथे नाही आहे, तुम्हाला कधी पुढच्या क्वेश्चन मध्ये दाखवेन मी. त्यांनी काय विचारलं होतं 2017ला, की त्यांनी वेगळी वजन दिली होती, वेगळी वजन दिली होती. आता या हायड्रोजनचं वजन किती, एका हायड्रोजनचं किती असतं, ऍटॉमिक वेट हायड्रोजनचं 1 असतं. इकडे 2 आहेत म्हणजे काय होईल, H2चं किती होईल, 2. कळलं तुम्हाला, 2 ग्राम्स. 2 ग्राम्स म्हणजे 2 × 10⁻³ kg. त्यांनी kg मध्ये विचारलं होतं आन्सर. तर हे आन्सर तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे होतं, 2 × 10⁻³ kg. कारण एक मॉलिक्यूल हायड्रोजनचा इव्हॉल्व होतोय, एका मॉलिक्यूलचं वजन 2. संपला विषय. 2 ग्राम, 2 ग्राम म्हणजे 2 × 10⁻³ kg. कळलं तुम्हाला? तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम ते इथे विचारतात. तर इथे आता आपण थांबूया ह्या ह्याच्यामध्ये आणि आपण दुसऱ्या चॅप्टरकडे वळूया. ओके, 10:49 झाले, आपल्याकडे बराच वेळ आहे. आपण आता नवीन चॅप्टर येऊया, अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. 3 चॅप्टर एकत्र केलेली आहे, अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर. त्याच्या आपण डायरेक्ट क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला सुरुवात करूया आणि त्याच्यावरून पण कन्सेप्ट वरती येऊया आणि मोस्टली सीईटीला आले क्वेश्चन्स आपण टॅकल करायचा प्रयत्न करूया. म्हणजे तुम्हाला कळेल की सीईटीला नेमकं काय विचारतात. हा बघा, सीईटी 2016चा क्वेश्चन आहे. हा पूर्णपणे नॉलेज बेस आहे, याच्यामध्ये काहीच सॉल्व्ह करायचं नाही. ओके, पण प्रॉब्लेम इथेच असतो, आपण काय करतो, सगळ्या रिॲक्शन पार्ट करतो, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्याला येत असतात, पण आपण इंट्रोडक्शन मधला पार्ट किंवा प्रॉपर्टी युजेस मधला पार्ट, कन्क्लुजनचा पार्ट बघत नाही. कळलं, डिटेलमध्ये आपण वाचत नाही रिॲक्शन्स, त्याच्यामुळे काय होतं, हे क्वेश्चन सुटत नाही. ठीक आहे, यामध्ये काय होतं बघा, नेम द कॅटलिस्ट युज्ड इन कमर्शियल मेथड, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये कुठला वापरतात, ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. फिनॉल हे फॉर इंडस्ट्रियल इम्पॉर्टंट काय कंपाऊंड आहे, त्याच्यापासून आपण बरेचसे मेडिसिन्स बनवतो. फिनॉल म्हणजे काय, हायड्रॉक्सी बेन्झिन. तर त्याच्यासाठी कुठला कॅटलिस्ट वापरतात, त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक्सप्लेन करायची काही गरज काय उरलंच नाहीये, काहीच एक्सप्लेन करू शकत नाही. तुम्हाला पार्ट पाहिजे. सिलिका, तर सिलिका नाही. कॅल्शियम फॉस्फेट, नो. अनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराइड AlCl3, नो. तर काय बरोबर आहे, डी, कोबाल्ट नॅफ्थॅनेट. कोबाल्ट नॅफ्थॅनेट वापरतात इंडस्ट्रीमध्ये, कारण त्याचं यील्ड जास्त येतं आणि क्वालिटी पण.
कळलं, लक्षात ठेवा. कोबाल्ट नॅफ्थेनेज इज बीइंग युटिलाइज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फिनॉल. आता दुसरा क्वेश्चन बघा काय आहे, सीईटीला विचारलेला आहे, सीईटी 2019. Which of the following alcohol has the highest boiling point? या खाली दिलेल्या 4 अल्कोहोल मध्ये जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा आहे? तुम्हाला मी बोललो होतो बॉइलिंग पॉइंट कशा कशावर डिपेंड असतो. पहिलं काही सेम अल्कोहोलच म्हटले आहे, म्हणजे पहिली लेंथ बघितली पाहिजे, नंतर त्याला ब्रांचिंग आहे का बघितलं पाहिजे, नंतर ॲरोमॅटिक आहे का बघितलं पाहिजे. ओके, तर पण एकेकाचा स्ट्रक्चर ड्रॉ करूया. तर पहिला ए काय आहे, ब्युटेन 1 ओल. ए इथे ड्रॉ करतो मी. ए ब्युटेन म्हणजे किती कार्बन, 4. 1 2 3 4 कार्बन एका लाईन मध्ये काढायचे. आणि 1 पोझिशनला ओल आहे म्हणजे अल्कोहोल आहे, ह्या पोझिशनला OH आहे, बाकीचे हायड्रोजन. किती असतील, 1 2 3 4. मी हा CH2 1 2 3 4, हा पण CH2 1 2 3 4, हा पण CH2, आणि हा एकच आहे म्हणजे हा CH3 असेल, कारण कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. कळलं तुम्हाला. तर पहिलं स्केलेटन काढायचं. ब्यूट आहे, ब्यूट म्हटलं म्हणून मी 4 कार्बन काढले, एक पहिल्या पोझिशनला OH म्हणून मी इथे OH काढला, बाकीचे सगळे हायड्रोजन. कार्बनची व्हॅलेन्सी 4 बॅलन्स होण्यासाठी उरलेले हायड्रोजन लिहून टाकायचे. कळलं तुम्हाला. हा कोण झाला, ब्युटेन 1 ओल किंवा एन ब्युटेनॉल पण ह्याला म्हणतात, ए मॉलिक्यूल. तर बी मी इथे काढतो. बी काय आहे, प्रोपेन 2 ओल. तर प्रोप म्हणजे काय, 3 कार्बन, आणि 2 ओल म्हणजे काय, सेकंड पोझिशनला OH ग्रुप आहे, सी सी सी. 3 कार्बन काढले मी. आता 1 कार्बन हा सेकंड आहे म्हणजे इथे OH आहे, उरलेले हायड्रोजन. म्हणजे हा 1 म्हणजे CH3, 1 2 3 मीन्स CH, 1 मीन्स CH3. ओके, ही सोपं आहे बघा. 2 प्रोपॅनॉल याला काय म्हणतात, आयसोप्रोपिल अल्कोहोल पण म्हणतात. हा दुसरा मॉलिक्यूल झाला म्हणजे बी. सी मी इथे काढतो. सी काय आहे, 2 मिथाइल प्रोपेन 2 ओल, म्हणजे प्रोपेनच आहे पण 2 सबस्टिट्यूएंट आहे. प्रोप पहिला काढायचा, स्केलेटन 1 2 3. ओके, म्हणजे आम्ही हा 1 म्हटलं तर ते काय म्हणतात, 2 ओल म्हणतायत आणि 2 मिथाइल म्हणतायत, म्हणजे दुसरा कार्बन हा, त्याच्यावर 2 सबस्टिट्यूशन्स आहेत. 1 इज अल्कोहोल and another is methyl. बाकीचे हायड्रोजन 1 + 3 CH3, 1 + 3 हायड्रोजन इज CH3. म्हणजे हे कंपाऊंड काय झालं बघा, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. हा टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल झाला, हा आयसोप्रोपाइल झाला, हा एन ब्युटॅनॉल झाला. ओके, हा आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणजे 2 प्रोपॅनॉल झाला. आणि हा कसं झालं बघा, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल, कारण कार्बन टोटल किती आहे, 4 आहेत, आणि ही पोझिशन टर्जरी म्हणतात. टर्जरी म्हणजे काय, OH ग्रुप अशा कार्बनला अटॅच आहे जो परत 3 कार्बनला अटॅच आहे, त्याला म्हणायचं टर्जरी किंवा टर्शरी, तुम्ही काय म्हणा सांगते व्हॉट एव्हर. ओके, तर सी हा झाला. डी, डी काय, ब्युटेन 2 ओल. ब्युटेन म्हटलं तर तुम्ही लगेच 4 कार्बन काढून टाकायचे, 1 2 3 4. आणि ब्युटेनच्या दुसऱ्या पोझिशनला अल्कोहोल आहे, मग दुसरी पोझिशन म्हणजे ही, इथे OH आहे, इथे काय आहे OH, बाकीचे हायड्रोजन. हा एक म्हणजे इथे 3 आहे CH3, इथे 3 बॉन्ड ऑलरेडी आहेत म्हणजे इथे फक्त एकच हायड्रोजन. हियर इट इज 2 मीन्स CH2 आणि 1 मीन्स CH3, CH3 CH2 CH OH CH3. म्हणजे हा काय आहे, 2 ब्युटॅनॉल आहे. आता आपला प्रश्न काय आहे बघा, हे पहिली कसरत आहे की यू शुड बी एबल टू ड्रॉ करेक्ट स्ट्रक्चर्स ऑफ द गिवन मॉलिक्यूल. हे स्ट्रक्चर चुकलं तर तुमचं सगळं इंटरप्रिटेशन चुकणार आहे. त्यामुळे ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. थोडा क्वेश्चन सोपा नव्हता तो, ठीक आहे. तर आता मी 4 शब्द तुम्हाला काढून दाखवले. आता आपल्याला काय करायचं आहे की फाइंड आउट दी अल्कोहोल हॅव्हिंग हायेस्ट बॉइलिंग पॉइंट कोणाचं असेल ते स्ट्रक्चरकडे बघून काढायचं आहे. लॅब मध्ये बॉइलिंग पॉइंट मेजर करून काढायचं नाहीये. अंडरस्टँड. आता स्ट्रक्चरकडे बघून तुम्हाला मी काय म्हटलं होतं, जर स्ट्रेट चेन असेल, सगळे कार्बन जर एका लाईन मध्ये असतील अलॉंग विथ OH, तर त्या केसमध्ये काय होईल, तो मॉलिक्यूल झाला परफेक्टली लिनियर स्ट्रेट चेन. मग त्याचं दुसऱ्याशी बॉन्डिंग जी असणार ते काय असणार आहे, खूप स्ट्रॉंग असणार आहे, बिकॉज सरफेस एरिया इज व्हेरी हाय. कारण ब्रांचिंग नाही आहे, काय एन आहे, मी सरफेस एरिया इज व्हेरी हाय, सो देर इज हाय वॅन्डरवाल फोर्स और अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल. कळलं. म्हणजे पहिलं काय बघायचं, स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन. पहिल्या आधी नंबर ऑफ कार्बन बघायचे, नंतर काय बघायचं आहे आपल्याला, ते स्ट्रेट चेन आहे ती ब्रांच आहे हे बघायचं. तर नंबर ऑफ कार्बन म्हटले तर काय झालं बघा, बी ऑप्शन ऑटोमॅटिक
निघून जाईल, कारण त्याच्यामध्ये फक्त 3च आहे, बाकीच्या सगळ्याकडे 4 कार्बन आहेत. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये ए, सी आणि डी आहे. बी गेला आणि तो प्रोप आहे. प्रोप म्हणजे नंबर ऑफ कार्बन कमी झाले म्हणजे बॉइलिंग पॉईंट कमीच असणार डेफिनेटली. ओके, आता तिघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. तिघांमध्ये स्ट्रेट चेन कोण आहे आणि ब्रांच चेन कोण आहे. तर याच्यामध्ये हा जो दिसतोय बघा, टर्जरी ब्युटाइल मध्ये बघा किती चेन्स आहेत बघा, 3 चेन्स आहेत आणि 1 OH, हे 4 चेन्स आहेत. म्हणजे हा हायली ब्रांच आहे, कळलं. तर हा सरफेस एरिया कमी झाला. सरफेस एरिया कमी झाला म्हणजे वॅन्डरवाल्स फोर्स कमी झाला. मॉलिक्यूल मधली अटॅचमेंट, कोहेसिव्हनेस, प्रॉक्सिमिटी इज रेड्युस्ड. सो बॉइलिंग पॉइंट इज रेड्यूस, कारण मॉलिक्यूल मध्ये फोर्सच नाही अट्रॅक्शनचा. तुम्ही हिट केल्यानंतर लगेच ते एकमेकापासून लांब पळणार, म्हणजे बॉइलिंग पॉइंट लगेच अचीव्ह होणार. कळलं तुम्हाला, बॉइलिंग पॉइंट इज डिक्रीज. आता कॉम्पिटिशन कोणामध्ये उरली, ए आणि डी मध्ये उरली, या दोघांमध्ये उरली, कारण दोघेही स्ट्रेट चेन आहेत बघा. CH3 CH2 CH CH3 आहे आणि CH3 CH2 CH2 OH आहे. कळलं तुम्हाला. पण ह्यामध्ये तुम्ही बघाल तर OH ग्रुप जो आहे तो सबस्टिट्यूशन मध्ये आहे. तर तुम्ही म्हणाल की मिथाइल ग्रुप इज इन सबस्टिट्यूशन, म्हणजे ती ब्रांच झाली. आयदर OH और मिथाइल ग्रुप इज कन्सिडर्ड टू बी अ ब्रांच. कळलं. व्हेअर ॲज इन एन ब्युटिल अल्कोहोल, एन ब्युटिल अल्कोहोल तुम्ही बघाल तर काय हा स्ट्रेट चेन आहे 100%. So cohesiveness or proximity or intimacy is very very high. So boiling point will be very very high. कळली कन्सेप्ट, नीट लक्षात ठेवा, कारण बॉइलिंग पॉइंटवर एखादा क्वेश्चन असतो. नेक्स्ट काय म्हणतात, 23 ग्राम्स ऑफ सोडियम. आता हा मगाच सगळा प्रॉब्लेम आहे, फक्त जरासा वेगळा विचारलाय बघा. सेम टाइपचा प्रॉब्लेम तरी रिपीट केलाय. 17ला पण असाच प्रॉब्लेम विचारला होता आणि MHT CET 19 म्हणजे याला आपण साधारणपणे रिसेंट म्हणू शकतो, म्हणजे कोविडच्या पूर्वीची CET ला काय विचारलंय, हा क्वेश्चन विचारलाय. सो 23 grams of sodium supplied to you and they are asking to react it with ethanol, म्हणजे मगाचीच रिएक्शन, लिबरेट्स ऑब्वियसली हायड्रोजन. तो किती हायड्रोजन रिप्लेस करेल बघा, 22.4 DM क्यूब, 0.5 DM क्यूब, 11.2 DM क्यूब और 11.2 DM क्यूब ऑफ डायहाइड्रोजन, 11.2 DM क्यूब ऑफ डायऑक्सिजन. तर डायऑक्सिजन काय होणार नाहीये, आपल्याला माहिती आहे हायड्रोजन रिव्हॉल्व होणार, म्हणजे डी ऑप्शन गेलं. 1 2 3 मध्ये आपला काढायचं आहे. ओके, so what is the first requirement? You should be able to draw the balance reaction with respect to weight given. वेट गिवन, तर वेट किती दिले सोडियमचं, तुम्ही किती वापरू शकता सोडियम, 23 ग्राम. त्याचे मोल्स काढले पाहिजेत, मोल्स ऑफ सोडियम त्याच्यावर काढले पाहिजेत. कसं काढायचे, वजन सोडियमचं भागिले त्याचं मोलार मास. मोलार मास सोडियमचं किती असतं, 23 असतं, 23 असतं, आणि वजन पण 23 आहे, म्हणजे एकच मोल आहे. 1 मोल तुम्हाला सोडियमचा वापरायचा आहे, अल्कोहोल मध्ये टाकायचा आहे, आणि किती हायड्रोजन इव्हॉल्व होईल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आपण रिएक्शन पहिली लिहायला पाहिजे. तर तुम्हाला इथाइल अल्कोहोल म्हटलं, इथॅनॉल म्हटलंय, म्हणजे इथॅनॉल म्हणजे काय, C2H5OH. म्हणजे तुम्ही एकच सोडियम टाकायला सांगतात ते. ओके, तर एक सोडियम टाकलं तर काय होईल सांगा रिएक्शन, C2H5ONA या हायड्रोजनला सोडियम रिप्लेस करेल, आणि हा हायड्रोजन काय होईल, इव्हॉल्व होईल ऍज अ गॅस. आता हायड्रोजन कधी ऍटम म्हणून इव्हॉल्व होतो का, नाही, हायड्रोजन हा गॅस म्हणून इव्हॉल्व होतो. पण आपल्याकडे किती हायड्रोजन आहे, फक्त एकच हायड्रोजन आहे, म्हणजे याचा एक करण्यासाठी मला काय करायला लागेल, हाफ मॉलिक्यूल इव्हॉल्व झाला. कळलं, मॉलिक्यूलच्या एका मॉलिक्यूलच्या हाफ ऍटम असतो, कळलं, किंवा एक ऍटमचे डबल मॉलिक्यूल असतो. एक ऍटम म्हणजे H, मॉलिक्यूल म्हणजे H2, कळलं, आणि मॉलिक्यूल H2 असेल तर ऍटम H असणार आहे, कारण मॉलिक्यूलच्या हाफ ऍटम असतो. मग ही रिएक्शन आता बॅलन्स झाली. C2H5 चा एक मोल, सोडियमचा 1 मोल जर आपण रिॲक्ट केला तर C2H5ONA चा एकच मोल फॉर्म होईल, आणि हायड्रोजनचा हाफ मोल फॉर्म होईल. हे कळणं फार महत्वाचं आहे की तो हाफ मोल तयार झालाय. आता हाफ मोलचं व्हॉल्यूम किती डीएम क्यूब मध्ये, दॅट यू हॅव टू फाइंड आउट. ओके, तर ते कसं काढायचं, हाफ मोलचं डीएम क्यूब मध्ये विचारलं त्यांनी आहे, हाफ म्हणजे 0.5. ओके, तर मगाचा फॉर्म्युला आपण काय होतं बघा, 1 मोल जर गॅसचा असेल तर तो किती ऑक्युपाय करतो, 22.4 डेसिमीटर क्यूब ऑक्युपाय करतो. हा जनरल लक्षात ठेवा.
It is generalized statement and applicable to every gas. You may take 1 mole of oxygen, 1 mole of carbon dioxide, 1 mole of CO2, 1 mole of CO, whatever gas you take, 1 mole will occupy 22.4 dm cube only. ही थर्मोडायनामिक्सची कन्सेप्ट आहे, तुमची पाठ पाहिजे आणि असेलही. ठीक आहे. तर 1 मोल असेल तर तो 22.4 डीएम क्यूब ऑक्युपाय करतो. तर आपल्या रिएक्शन मध्ये किती जनरेट झालाय? हाफ मोल. हाफ मोलचा अर्थ काय होतो? 1/2 म्हणजे 0.5. 0.5 मोल ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू व्हॉट? आपण एक्स पकडूया, एक्स डीएम क्यूब पकडूया आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. देन यू विल गेट द आन्सर x into 1. therefore x into 1 ओके इज इक्वल टू हे वरती जाईल 22.4 into 0.5. ते तुम्हाला फक्त कॅल्क्युलेट करावं लागेल. तुम्हाला मी सांगतो आन्सर काय. So 22.4 into 0.5 that is equal to 11.2 डेसिमीटर क्यूब. डेसिमीटर क्यूब कारण 22.4 हे डेसिमीटर क्यूब मध्ये आहे आणि 0.5 मोल आहे. कळलं? ठीक आहे. तर 11.2 डेसिमीटर क्यूब आन्सर आहे ऍट एनटीपी. ते कुठे आहे बघा? 11.2 पहिलं तर नाही, बी पण नाही, सी बघा 11.2 डीएम क्यूब ऑफ डायहायड्रोजन. तर आपला आन्सर सी आहे. आणि डी काय आहे? 11.2 आहे पण ते डायऑक्सिजन म्हणतात, म्हणजे हे चुकलं. तर आन्सर सी. ओके. त्यानंतर आता रिएक्शन पार्ट आलं. व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स रिएक्ट इमिडिएटली विथ ल्युकास रिएजंट. मी तुम्हाला ल्युकास रिएजंट माहित पाहिजे. ओके. ल्युकास रिएजंट माहिती. ल्युकास रिएजंट म्हणजे झिंक क्लोराइड असतं. एक मिनिट. ल्युकास रिएजंट इज अनहायड्रस झिंक क्लोराइड. कळलं? अनहायड्रस झिंक क्लोराइड आणि HCl मध्ये असतो. तर रिएक्शन त्याची अशी असणार. तुम्हाला दाखवतो. तुम्हाला काय करायचं आहे? रिएक्शन कंडिशन त्यांनी दिली आहे ZnCl2 हा ल्युकास रिएजंट लक्षात ठेवा. अनहायड्रस असतो म्हणजे वॉटर आतमध्ये नाही आहे. फ्री फ्रॉम मॉइश्चर अनहायड्रस म्हणजे. ठीक आहे. आणि HCl याला म्हणायचं ल्युकास LUCAS रिएजंट. ते काय म्हणतात? व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड रिएक्ट्स इमिडिएटली विथ ल्युकास रिएजंट. इमिडिएटली विथ ल्युकास रिएजंट. आता ऍक्च्युअली एक मिनिट हा. एक्सेप्ट हे कुठं तुम्हाला. ओके. तर इथे काय होत आहे? कोणाबरोबर रिॲक्ट होईल म्हणतात. ऍक्च्युअली ल्युकास रिएजंट काय करतो? तर तो वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करतो, म्हणजे डिहायड्रेशन करतो अल्कोहोलचं. कळलं? तर ते काय म्हणतात? ह्या चौघांमध्ये तो कोणाबरोबर इझिली रिॲक्ट होईल? ए बरोबर होईल, बी, सी का डी? ओके. तर रिॲक्शन काय होते? जर तुम्ही ल्युकास रिएजंट ऍड केला ZnCl2 इन HCl तर काय होईल? त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतील, म्हणजे डिहायड्रेशन होईल. डिहायड्रेशन. तर ह्याच्यामध्ये कोणाचं डिहायड्रेशन फास्ट होईल? ओके. तर ह्या ल्युकास रिएजंट मध्ये, ल्युकास रिएक्शन मध्ये काय होतं माहितीये का? कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं. कार्बोकॅटायन फॉर्मेशन. देयर इज फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. हे तुम्हाला कळायला पाहिजे. कार्बोकॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्हली चार्ज आयन, म्हणजे R+ तयार होतोय. कळलं? म्हणजे CH3+ फॉर एक्झाम्पल होतो. मग कार्बोकॅटायन जर तयार होत असेल ॲज अ इंटरमिजिएट, देन इट्स स्टेबिलिटी डिसाइड्स विच विल रिॲक्ट फास्टली. जो जास्त स्टेबल असेल ना तो इमिडिएट रिॲक्ट होईल. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, हा जर मिथाइल अल्कोहोल जर मी घेतला, सॉरी इथाइल अल्कोहोल जर मी घेतला, तिथे काय फॉर्म होईल? कार्बोकॅटायन CH3 CH2+. इथाइल कार्बोकॅटायन होईल. त्याच्यापासून A पासून. ओके. बी पासून काय होईल? बी पासून काय होईल? असं होईल. काय फार जास्त काय होणार नाहीये. CH3 CH2 CH2+. पण OH प्रत्येक वेळी रिमूव्ह होतोय. कळलं का तुम्हाला? OH इज रिमूव्ड ॲज अ OH-. सो पॉझिटिव्ह चार्ज इज रिटेन बाय अल्किल ग्रुप. म्हणजे काय झालं? प्रोपिल कॅटायन झाला. नंतर सी मी इथे काढतो. सी मध्ये काय होईल? हा OH रिमूव्ह झाला, काय होईल? CH3 CH+ CH3 म्हणजे काय होईल? हा आयसोप्रोपिल कॅटायन होईल सी मध्ये. आणि डी मध्ये काय होईल? ते इथे काढतो. डी मध्ये काय होईल? हा रिमूव्ह झाला ॲज अ OH-. तर पॉझिटिव्ह चार्ज इथे कार्बन वरती येईल, म्हणजे काय होईल?
कार्बन कनेक्टेड टू 3 कार्बन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज CH3 CH3 याला काय म्हणायचं टर्जरी कार्बोकॅटायन. कळलं? तर आपल्याला डी पासून मिळतोय हा डी आहे. डी पासून मिळतोय आपल्याला टर्जरी, सी पासून मिळतोय सेकंडरी. हा सेकंडरी आहे कारण दुसऱ्या कार्बन हा कार्बन 2 कार्बन लाटायचे म्हणजे हा सेकंडरी कार्बोकॅटायन झाला. ठीक आहे, ओके. आणि हे दोघे जे पहिले मिळाले आपल्याला आहेत ते बघा, हा एकाच कार्बन लाटायचा आहे म्हणजे हा प्रायमरी, हा पण एकाच कार्बन लाटायचा आहे म्हणजे हा पण प्रायमरी. म्हणजे पहिले दोन आहेत ते प्रायमरी देत आहेत. ए आणि बी अल्कोहोल पासून प्रायमरी कार्बोकॅटायन तयार होतोय OH रिमूव्ह झाल्यानंतर. कळलं? सी पासून सेकंडरी मिळतोय. ओके, या दोघांपासून प्रायमरी, सी पासून मिळतोय आपल्याला सेकंडरी आणि डी पासून मिळतोय आपल्याला टर्जरी, टर्शरी मी काय म्हणाल. ठीक आहे, मग आता कोणाची स्टेबिलिटी जास्त असते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे पूर्वी. तुम्ही लक्षात ठेवा कार्बोकॅटायन मध्ये काय असते, टर्शरीची जास्त असते. टर्शरीची म्हणजे 3 डिग्रीची जास्त असते, त्यानंतर 2 डिग्री म्हणजे सेकंडरी, त्यानंतर 1 डिग्री आणि त्यानंतर मिथाइल कॅटायनची असते शेवटी. कळलं? टर्जरी म्हणजे काय, जो कार्बन 3 कार्बन लाटायचा आहे म्हणजे हा हा टर्जरी कार्बोकॅटायन. ओके, सेकंडरी म्हणजे काय, कार्बन इज अटॅच टू 2 डिफरंट कार्बन, हा सेकंडरी. प्रायमरी म्हणजे काय, प्रायमरी म्हणजे कार्बन अटॅच टू ओनली 1 कार्बन. ओके, आणि मिथाइल तुम्हाला माहितीच आहे, मिथाइल म्हणजे मिथाइल CH3 कॅटायन. कळलं तुम्हाला? टर्जरी इज हायएस्ट स्टेबल, देन सेकंडरी, देन प्रायमरी अँड देन मिथाइल कॅटायन. तर ते काय म्हणतात, फॉलोइंग कंपाउंड रिॲक्ट्स, विच कंपाउंड रिॲक्ट्स इमिजिएटली. जो जास्त स्टेबल आहे तो रिॲक्ट होणार. जास्त स्टेबल कोण आहे, डी. डी पासून आपल्याला मिळतोय टर्जरी ब्युटीन अल्कोहोल. सो तुम्ही आन्सर डी द्यायला पाहिजे. कळलं? तर हा पण सेम बघा क्वेश्चन बघा, हा पण CET 2011 ला विचारलाय, हा पण त्याच्यावरतीच आहे. सिमिलर क्वेश्चन आहे हा. विच विल गिव्ह इमिजिएट टर्बिडिटी. फक्त त्यांनी भाषा वेगळी वापरली, मी तुम्हाला ती रिॲक्शन माहित पाहिजे. इमिजिएट टर्बिडिटी ऑन शेकिंग विथ HCl ऍट रूम टेम्परेचर. याच्यातला कोण, सगळे अल्कोहोलच आहेत, याच्यातला कुठला अल्कोहोल काय करेल, इमिजिएट टर्बिडिटी देईल. ओके, आता इमिजिएट टर्बिडिटी म्हणजे काय, इमिजिएट टर्बिडिटी म्हणजे काय होईल, त्याच्यामध्ये ते वॉटर मॉलिक्यूल तयार व्हायला पाहिजे, डिहायड्रेशन रिॲक्शन व्हायला पाहिजे. डिहायड्रेशन रिॲक्शन, हा रिएजंट कोण आहे, HCl आहे, HCl ऍड. तर कोण देईल, परत आन्सर सेम, टर्जरी कार्बोकॅटायन ज्याचा तयार होईल, टर्जरी कार्बोकॅटायन ज्याचा तयार होईल तो देईल. तुम्हाला एक सोपं एवढं नाहीये, कारण त्यांनी काय दिले बघा, नावं दिली सगळ्यांची आहे, त्याच्या प्रत्येकाची तुम्हाला स्ट्रक्चर काढावी लागतील आणि मग तुम्हाला ठरवायला लागेल की त्याच्यामध्ये टर्शरी कोण आहे आणि मग सांगायला लागेल की हा हा बाबा इमिजिएट टर्बिडिटी देईल, म्हणजे याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे, इमिजिएटली रिॲक्ट होईल. तर आपण काढूया 1 बाय 1. ए काय आहे, 2 मिथाइल ब्युटेन 1 ओल. तर ए मी इथे काढतो. ए काय आहे, 2 मिथाइल ब्युटेन आहे म्हणजे 1 2 3 4 कार्बन. ओके, हे ब्युटेन झालं. 1 ओल आहे म्हणजे इथे OH आहे, ब्युटेन 1 ओल, आणि मिथाइल म्हणजे इथे मिथाइल ग्रुप आहे, बाकीचे हायड्रोजन. कळलं? हा CH2, हा CH2 अँड दिस इज व्हॉट CH3. ओके, आता ह्याचा समजा OH रिमूव्ह झाला तर काय होईल, हा अशा कार्बनला अटॅच आहे ज्याला परत 2 कार्बन आहेत, म्हणजे हा काय झाला, सेकंडरी झाला कार्बोकॅटायन. इथे सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होईल. हा OH मायनस म्हणून रिमूव्ह झाला की सेकंडरी. का सेकंडरी, कारण तो अशा कार्बनला अटॅच आहे ज्याला परत 2 कार्बन आहे. कळलं? म्हणजे ए इज सेकंडरी. तुम्हाला कळलं? नंतर बी काढतो इथे. बी काय आहे, 2 मिथाइल प्रोपेन 2 ओल, परत प्रोपेन आहे, प्रोपेन म्हणजे 1 2 3 2 मिथाइल आहे म्हणजे इथे परत मिथाइल ग्रुप आहे, प्रोपेन 2 ओल, पर इथे परत OH आहे, इथे CH3 आहे आणि बाकी सगळे हायड्रोजन. मग तर तुम्हाला मी काय केलं ते बघा, 2 मिथाइल प्रोपेन 2 ओल. प्रोप होतं म्हणून मी काय केलं, 3 कार्बन एका लाईन मध्ये काढले आणि मग सबस्टिट्यूशन बघितले. सबस्टिट्यूशनला काय आहे, 2 मिथाइल, हा 1 कार्बन म्हणजे हा 2 ला मी मिथाइल काढलं, 2 ओल आहे, परत 2 ओल म्हणजे सेकंड पोझिशनला OH आहे, माझं स्ट्रक्चर मिळालं. मग आता ह्याचा जर OH ग्रुप जर गेला तर कुठला कार्बोकॅटायन तयार होईल बघा, कुठला होईल तो, हा C मधला, त्याला 3 C आहेत परत, CH3 म्हणजे टर्जरी होईल.
टर्जरी कार्बोकॅटायन इज अ मोस्ट स्टेबल, म्हणजे तुम्हाला पुढची बघायची गरजच नाही आहे, म्हणजे आन्सर तुमचं बी यायला पाहिजे. कळलं? 2 मिथाइल 2 प्रोपेन 2 ओल विल गिव्ह टर्बिडिटी, ओके, इमिजिएटली आफ्टर शेकिंग. हा देईल, हा सेकंडरी आहे, म्हणजे हे आन्सर नाही येणार आहे, कारण तो जे लेस स्टेबल आहे टर्जरी कार्बोकॅटायन ह्याच्यापासून मिळेल आपल्याला. ओके, सी जर तुम्ही म्हटला तर सी काय बघा, 2 इथाइल ब्युटेन 1 ओल. ब्युटेन म्हणजे काय, 4 कार्बन. ओके, सेकंड पोझिशन ब्युटेन म्हणजे 4 कार्बन, 1 2 3 4. 1 पोझिशनला OH ग्रुप, 1 पोझिशनला OH ग्रुप, मी हा मॉलिक्यूल काढतो बघा, 2 इथाइल ब्युटेन 1 ओल, 1 ओल काढला मी, आणि 2 ला इथाइल ग्रुप आहे C2H5. ओके, मग आता हा जर OH गेला तर काय होईल, इथे कार्बोकॅटायन तयार होईल. हा अशा लाटेज आहे ज्याला परत 2 कार्बन आहेत, फक्त 2 कार्बन आहेत, म्हणजे हा परत झाला सेकंडरी, हे पण आन्सर येणार नाही. तसंच 3 मिथाइल ब्युटेन 1 ओल म्हणजे डी, तो मी इथे काढतो डी. काय म्हणतात ते, 3 मिथाइल ब्युटेनच आहे, म्हणजे 1 2 3 4 कार्बन, 1 ओल आहे म्हणजे इथे OH झाला टर्मिनलला, आणि 3 मिथाइल 1 2 3 इथे मिथाइल ग्रुप आहे. बाकीचे हायड्रोजन तुम्ही काय काढत नाही. जर याचा OH निघून गेला तर हा कार्बोकॅटायन तयार होईल इथे. तर हा कार्बन किती कार्बन लाटायचे, फक्त एकाला, म्हणजे हा प्रायमरी झाला, म्हणजे हे पण आन्सर येणार नाही. आन्सर काय येईल, बी, 2 मिथाइल प्रोपेन 2 ओल, बिकॉज इट इज गिव्हिंग टर्जरी कार्बोकॅटायन which is most stable. ठीक है. And the next question, which is the strongest acid? Which is the strongest acid? See, 4 acids are given to us, okay, and these are 4 different acids, and they are asking which is most acidic. So see, about acidity I already told you. Acid strength कशी असते, acidity of organic compounds is depending on its proton म्हणजे काय, H plus ions, donor, ability. काय लिहिलं मी, ऍसिडिटी म्हणजे काय, प्रोटॉन म्हणजे H प्लस आयन डोनेटिंग ऍबिलिटी जास्त असेल तेव्हा जास्त ऍसिडिक. मग येस, यू हॅव टू जस्ट ऑब्झर्व दिस 4 स्ट्रक्चर्स अँड देन यू हॅव टू डिसाइड where this feasibility of removal of proton is higher. प्रोटॉन रिमूव्ह करायची प्रॉबिलिटी जास्त कोणाकडे आहे ते तुम्हाला स्ट्रक्चर मिळालं. म्हणजे पहिलं बघा इथे काय आहे बघा, सगळे हायड्रोक्सी कंपाऊंडच आहे, सगळे हायड्रोक्सी कंपाऊंड, पण हा अल्कोहोल आहे आणि रिमेनिंग 3 आर फिनॉल. तर फिनॉलची ऍसिडिटी ही अल्कोहोल पेक्षा जास्त असते, म्हणजे ऑप्शन नंबर ए इज ऑटोमॅटिकली रिजेक्टेड, कारण तो अल्कोहोल आहे, तो फिनॉल नाहीये. सो कॉम्पिटिशन इज देअर विथिन दिस 3 बी सी आणि डी. मग आता त्याच्यावरती काय आहे, सगळे फिनॉलच आहेत तिघेही, फक्त सबस्टिट्यूशन वेगळे आहे. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन नाही आहे. हियर वी हॅव NO2 सबस्टिट्यूशन अँड हियर वी हॅव मिथाइल सबस्टिट्यूशन. हे तुम्हाला NO2 आणि मिथाइलची प्रॉपर्टी माहिती पाहिजे. कळलं? आता हा जो प्रोटॉन आहे ह्याची ऍसिडिटी का असते, हा प्रोटॉन जो आहे हा H प्लस म्हणून रिमूव्ह होतोय. OH मधला जो प्रोटॉन आहे ना तो H प्लस म्हणून रिमूव्ह व्हायला पाहिजे इझिली, सगळ्यांचे. ह्याचा पण H प्लस म्हणून रिमूव्ह व्हायला पाहिजे आणि ह्याचा पण H प्लस म्हणून रिमूव्ह व्हायला पाहिजे. तो कोणाचा फास्ट रिमूव्ह होईल तो जास्त ऍसिडिक. ते कसं ठरवायचं, तर सबस्टिट्यूशन ग्रुप जर इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग असेल, सबस्टिट्यूशन ग्रुप जर इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग असेल तर तो काय करेल, इलेक्ट्रॉन पुल करत जाईल आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इथे या OH ग्रुपला बेन्झिन रिंग आहे, तर बेन्झिन रिंग काय करते, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतं आपल्याकडे फॉर रेझोनन्स इफेक्ट. यु नो, तुम्हाला माहिती आहे रेझोनन्स इफेक्टमुळे बेन्झिन काय करते, इलेक्ट्रॉन विथड्रॉ करते, म्हणजे ह्याची काहीतरी ऍसिडिटी असणार आहे. पण हियर देर इज नो सबस्टिट्यूशन, म्हणजे हा ऍसिडिक आहे पण जास्त आहे की नाही माहित नाही आम्हाला, कारण रिमेनिंग 2 ऑप्शन्स आपल्याला पहिले बघावे लागतील. ओके, तर रिमेनिंग मध्ये सी मध्ये काय आहे बघा, फिनॉल आहे, बट फिनॉल हॅव्हिंग NO2 ग्रुप ऍट दी ऑर्थो पोझिशन, म्हणजे क्लोजेस्ट पोझिशनला NO2 ग्रुप आहे. सो नाउ यू शुड नो व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ NO2 ग्रुप. सो NO2 ग्रुप इज व्हॉट, स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, आपल्याकडे खेचून घेतो, कारण ह्या नायट्रोजनकडे पॉझिटिव्ह चार्ज असतो. कळलं? त्यामुळे हा इलेक्ट्रोफाईल आहे. तो काय करतो, इलेक्ट्रॉन खेचून घेतो, इथून घेतो, इथून घेतो, इथून घेतो, आणि OH बॉन्ड मधले पण इलेक्ट्रॉन खेचून घेतो आणि ऍसिडिटी खूप वाढवतो. कोणापेक्षा, फिनॉल पेक्षा. सो हियर ऍसिडिटी इज इन्क्रीज ऍज कम्पेअर टू फिनॉल. कळलं?
Now we just look at the D molecule. Here substitution is CH3, otherwise molecule is phenol. Substitution is CH3. Now what is the property of CH3? CH3 काय करतो? इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. काय करतो? इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे पॉझिटिव्ह आय इफेक्ट. त्याला काय म्हणतात? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. NO2 काय असतो? निगेटिव्ह आय इफेक्ट म्हणजे खेचतो इलेक्ट्रॉन. आणि मिथाइल ग्रुप काय करतो? पॉझिटिव्ह आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन देत बसतो. ते इलेक्ट्रॉन जर हा देत बसला तर काय होईल? हा प्रोटॉन जो आहे तो काय होईल? निघून जाणार नाही H+ म्हणून. तो स्ट्रॉंगली बॉन्डिंग होईल त्याचं. Strongly bonded to oxygen, so this cannot be removed very easily, so acidity is reduced even than phenol. Phenol पेक्षाही ह्याची ऍसिडिटी कमी आहे. कळलं? कारण इलेक्ट्रॉन डोनेटिव्ह ग्रुप आहे. कळलं? मग आन्सर काय येणार? सी. कळलं? मग याचा ट्रेंड काढायला गेला आपलं तर काय होईल? जास्त ऍसिडिक कोण आहे? सी कंपाऊंड, स्ट्रॉंगेस्ट. कळलं? नायट्रोफिनॉल. त्यानंतर येईल फिनॉल, कारण त्याच्याकडे सबस्टिट्यूशन नाहीये म्हणजे आन्सर बी. त्यानंतर काय येईल? डी येईल. डी, कारण त्याच्याकडे ॲरोमॅटिक रिंग आहे डी. अँड देन ए विल कम बिकॉज इट इज अल्कोहोल. सो स्ट्रॉंगेस्ट इज सी. सो युअर आन्सर इज सी. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता काय म्हणतात ते बघा. विच अमंग द फॉलोइंग फिनॉलिक कंपाऊंड इज मोस्ट ऍसिडिक नेचर. म्हणजे सगळे फिनॉलच आहेत. तर फिनॉल मध्ये मोस्ट ऍसिडिक कोण आहे? MHT CET 2016 चा क्वेश्चन आहे बघा. CET चा क्वेश्चन 2016 ला सगळे फिनॉल दिले त्यांनी. तर त्याच्यामध्ये मोस्ट ऍसिडिक कोण आहे? तुम्हाला प्रत्येकाचं स्ट्रक्चर काढावं लागेल. तर पहिले बघा मी काढतो ए चं स्ट्रक्चर. ए कोण आहे? पॅरा अमिनो फिनॉल. फिनॉल म्हणजे काय? फिनॉल म्हणजे असा मॉलिक्यूल त्यावरती OH ग्रुप असतो. बेन्झीन OH म्हणजे फिनॉल, हायड्रॉक्सी बेन्झीन म्हणजे फिनॉल. तर पॅरा पोझिशन म्हणजे ही, ह्या दोन ऑर्थो, ह्या दोन मेटा, ही आणि ही पॅरा. म्हणजे इथे काय? अमिनो ग्रुप म्हणजे NH2 म्हणजे ए मॉलिक्यूल हा झाला पॅरा अमिनो फिनॉल. देन बी मॉलिक्यूल काय आहे? फिनॉल म्हणजे प्लेन फिनॉल विदाउट एनी सबस्टिट्यूशन. ओके. देन सी काय आहे? हा सी मेटा नायट्रोफिनॉल. तर तो फिनॉलच आहे बट ऍट मेटा पोझिशन देर इज वन नायट्रो ग्रुप. तुम्हाला आताच बोललो आहे. ही ऑर्थो, ह्या दोन ऑर्थो, ह्या दोन मेटा आणि ही पॅरा पोझिशन असते. ह्या दोन पॅरा पोझिशन असतात. तर हे मेटा म्हणजे इथे काढायला पाहिजे मला NO2. आणि डी मध्ये काय आहे? डी मध्ये पॅरा नायट्रोफिनॉल मीन्स इट इज सेम molecule phenol only but substitution is different. पॅरा म्हणजे ही पोझिशन. इथे काय आहे? नायट्रो ग्रुप आहे. ओके. हे तुम्ही पहिलं काहीतरी तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं नाहीये म्हणजे प्रॉब्लेम तसं सोपा नाहीये. तुम्हाला स्ट्रक्चर काढता यायला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे पॅरा अमिनो फिनॉल म्हणजे काय, फिनॉल म्हणजे काय, मेटा नायट्रोफिनॉल म्हणजे काय, पॅरा नायट्रोफिनॉल. हे जर तुम्ही व्यवस्थित काढले तर तुमचा 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. नाही तर तुम्ही इथे अडकणार. ठीक आहे. आता कन्सेप्ट येऊया आपण ऍसिडिटीच्या कन्सेप्ट मध्ये येणार. मोस्ट आणि ऍसिडिक शब्द बघा. मोस्ट आणि ऍसिडिक. ऍसिडिक कन्सेप्ट काय असतो? जो इझिली प्रोटॉन डोनेट करेल याच्यामधला हा प्रोटॉन जो आहे जो इझिली फेकून देईल दुसऱ्या बेसला तो जास्त ऍसिडिक. आता कोण देईल इझिली फेकून? ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप असेल बेन्झीन वरती, त्याच्याकडे इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप असतील, खेचणारा ग्रुप असेल, तो काय करेल? इझिली प्रोटॉन रिमूव्ह करेल. कळलं तुम्हाला? आणि जो इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तो ऍसिडिटी कमी करतो. कळलं? तर आपण पहिला ग्रुप बघितला तर NH2 आहे. तर NH2 काय आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे म्हणजे हा डोनेट करत बसेल म्हणजे याची ऍसिडिटी रेड्यूस. कळलं? ऍसिडिटी काय ट्रेंड काय होणार? इथे कमी होणार. इथे काय आहे? फिनॉल आहे. फिनॉल ओके. फिनॉल काय करेल? तुम्हाला इथे फिनॉल काय करेल? तर बेन्झीन रिंग खेचेल इलेक्ट्रॉन आपल्याकडे. बेन्झीन रिंग आपल्याकडे इलेक्ट्रॉन खेचेल. त्यामुळे ह्याची काहीतरी ऍसिडिटी असेल म्हणजे ह्याच्यापेक्षा याची जास्त आहे. ओके. पण जर तुम्ही सी कडे आला तर तुम्हाला नायट्रो ग्रुप दिसतोय आणि डी कडे पण नायट्रो ग्रुप आहे. आणि नायट्रो ग्रुपची प्रॉपर्टी तुम्हाला मी मगाशी सांगितली. काय असते नायट्रो ग्रुपची प्रॉपर्टी? इट इज हॅव्हिंग और इट इज इम्पोजिंग मायनस आय इफेक्ट म्हणजे निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. तो काय असतो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट? इलेक्ट्रॉन खेचणे, विथड्रॉविंग, पुलिंग.
आपण त्याला विथड्रॉ म्हणू शकतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट असतो. तर NO2 ग्रुप काय करणार, इलेक्ट्रॉन खेचत बसणार, इथून खेचतात सगळे इलेक्ट्रॉन. पण दोघांकडे तोच ग्रुप आहे NO2, म्हणजे दोघांकडे खेचलं जाणार. म्हणजे इथे तुम्हाला आणखी एक कन्सेप्ट वापरायला लागणार आहे की ऑर्थो, मेटे आणि पॅरा या तिघांमधला कोण जास्त ऍसिडिक आहे असे. कळलं? तर तुम्ही बघा इथे नायट्रो ग्रुप आहे तो कोणत्या पोझिशनला आहे, मेट्या पोझिशनला आहे आणि इथे पॅरा पोझिशनला आहे. तो तर काय होईल बघा, ज्यावेळी हा प्रोटॉन रिमूव्ह होईल, ओके, हा प्रोटॉन रिमूव्ह होईल म्हणजे ऍसिडिक प्रॉपर्टी, याचं काय होईल बघा, असं कंपाऊंड तयार होईल. हा NO2 ग्रुप तर तसाच राहील, त्याने इलेक्ट्रॉन खेचले असल्यामुळे काय झालं, हा प्रोटॉन निघून गेलाय, त्यामुळे ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज आलाय. कळलं? ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज आलाय, हा इथली लोन पेर इथे आली आहे आणि प्रोटॉन निघून गेला H प्लस, म्हणजे असा तयार झालाय. ओके, आणि इथे काय तयार होईल हे तुम्हाला काढता यायला पाहिजे, बस की तुमचा आन्सर तुमच्या हातामध्ये. ठीक आहे, इथे पॅरा पोझिशन नायट्रो ग्रुप आहे, त्याने पण इलेक्ट्रॉन पूल केलेत आणि इथे पण काय झालं, प्रोटॉन रिमूव्ह झालाय H प्लस आणि इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज होऊन आली. म्हणजे ह्याचा प्रोडक्ट हा आणि ह्याचा प्रोडक्ट हा, तर दोघांमध्ये स्टेबल कोण आहे, तर दोघांमध्ये स्टेबल कोण आहे, पॅरा आयसोमर स्टेबल असतो, हे तुम्हाला कळलं पाहिजे. पॅरा आयसोमर इज मोस्ट स्टेबल, म्हणून त्याची ऍसिडिटी जास्त. आन्सर काय येईल, पॅरा नायट्रोफिनॉल. कळलं तुम्हाला? पहिलं तुम्ही व्यवस्थित स्ट्रक्चर काढून घ्यायचे, नंतर ग्रुप ऑब्झर्व करायचे, कोणकोणते ग्रुप आहेत ते आणि ते कुठे आहेत हे बघायचं. तर नायट्रो ग्रुप पॅरा पोझिशनला असेल तर त्याची ऍसिडिटी जास्त. आता इथे काय म्हणतात ते विच वन, हा तर खूप सोपा आहे बघा, नीटचा क्वेश्चन आहे हा, नीट 2017. विच वन इज द मोस्ट ऍसिडिक कंपाऊंड. ओके, ऍसिडिटी म्हणजे काय, जो प्रोटॉन इझिली रिमूव्ह करेल. तर आता बघा इथे फक्त फिनॉल आहे, इथे एक नायट्रो ग्रुप आहे, इथे 3 नायट्रो ग्रुप आहेत आणि इथे मिथाइल आहे. ओके, तर मिथाइल म्हणजे काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करतो म्हणजे ऍसिडिटी रिड्यूस करतो, म्हणजे हा येणार नाही. इथे फक्त फिनॉल आहे म्हणजे हा पण येणार नाही. या दोघांमध्ये नायट्रो ग्रुप आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, आपल्याकडे केसनारी ग्रुप आहेत, म्हणजे ते काय करतात, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतात, प्रोटॉनला इझिली फेकून द्यायला काम करतात, कारण इथे इलेक्ट्रॉन सगळे खेचले जातात. कळलं? NO2 आणि हा प्रोटॉन H प्लस म्हणून रिमूव्ह होतो. ओके, आता तुम्ही बी आणि सी मध्ये कॉम्पिटिशन आहे आणि दोघांमध्ये नायट्रो ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, पण बी मध्ये एकच NO2 आहे आणि याच्यामध्ये 3 NO2 आहे. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व केला तर मला लगेच लक्षात येईल की ट्राय नायट्रोफिनॉल इज मोस्ट ऍसिडिक. म्हणजे आन्सर काय येणार, सी, ट्राय नायट्रोफिनॉल. कळलं? बघा हा पण बघा CET 2010 चा क्वेश्चन आहे, MHT CET 2010. The ease of dehydration, okay, in alcohols is the order of. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल जर आपण करायला गेलो तर कुठल्या खालची कुठली ऑर्डर बरोबर आहे, तर त्यांनी बघा खालची ABCD जे दिले तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिले आहे, इन द फॉर्म ऑफ डिग्री म्हटलं आहे, प्रायमरी सेकंडरी टर्जरी म्हटलं नाही आहे, 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री असं म्हटलं आहे. तुम्हाला त्याच्यावर कळलं पाहिजे 3 डिग्री इज टर्जरी, 2 डिग्री इज सेकंडरी, 1 डिग्री इज प्रायमरी. तर त्याचं डिहायड्रेशन होत असताना सगळ्यात चांगलं कुठे होईल, ईज ऑफ डिहायड्रेशन म्हणजे काय, वेअर दिस डिहायड्रेशन इज हॅपनिंग विथ द फास्टेस्ट रेट. फास्ट कुठे होईल हे तुम्हाला काढायचं आहे. कळलं मला? तर तुम्हाला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलचे भरपूर रिएजंट्स असतात. तुम्हाला एक सिंपल रिॲक्शन दाखवतो, CH3 CH2 CH2OH जर असेल, याचं तुम्ही जर डिहायड्रेशन केलं, कुठलाही रिएजंट वापरा, बरेच रिएजंट असतात. ठीक आहे, तर काय होईल, हा H आणि हा OH रिमूव्ह होतात. ते कळलं तुम्हाला? हा इथे येतो आणि हा निघून जातो आणि H2O रिमूव्ह जातो आणि काय होतं, CH3 CH, हा CH होईल, एक H गेला, डबल बॉन्ड आणि OH गेला म्हणजे CH2. म्हणजे काय झालं, अल्कोहोल इज कन्वर्टेड टू अल्कीन. दॅट इज व्हॉट डिहायड्रेशन रिॲक्शन. मग ही रिॲक्शन होताना काय होतो, कार्बोकॅटायन फॉर्म होतो ना, तुम्हाला मग सांगितलं मी, काय फॉर्म होतो, कार्बोकॅटायन तयार होतो, म्हणजे R प्लस तयार होतो. तो जो ज्याचा R प्लस जास्त स्टेबल आहे, कळलं, त्याचं रिॲक्शन डिहायड्रेशन फास्ट होणार. तर जास्त स्टेबल कोणाच असतो, मला मगाशी बोललो मी, टर्जरीचा असतो. टर्जरी म्हणजे असा कार्बन ज्याला 3 कार्बन आहेत, त्याला आपण 3 डिग्री पण म्हणतो. नंतर सेकंडरी म्हणजे काय, असा कार्बन जो 2 कार्बन अटॅच आहे,
ओके, इथे प्लस चार्ज. ओके, म्हणजे हा 2 डिग्री असतो. नंतर काय असतो, प्रायमरी असा कार्बन तो फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा झाला 1 डिग्री. कळलं, हा स्टेबल असतो. म्हणजे 3 डिग्री 2 डिग्री आणि 1 डिग्री म्हणजे ऑप्शन ए. कळलं तुम्हाला, एवढंच कळायला पाहिजे की डिहायड्रेशन रिएक्शन मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि कार्बोकॅटायनची स्टेबिलिटीवर डिपेंड आहे की कोणाचं डिहायड्रेशन फास्ट होईल. तर 3 डिग्रीची स्टेबिलिटी जास्त असते, म्हणजे 3 डिग्री अल्कोहोलची काय होईल, डिहायड्रेशन जास्त होईल, जास्त फास्ट होईल. त्याच्यापेक्षा नंतर कोण येईल, 2 डिग्रीचा रेट असेल, त्यानंतर नंतर कोणाचा असेल 1 डिग्रीचा, आणि शेवटी मिथाइल अल्कोहोलचा असेल. कळलं तुम्हाला कन्सेप्ट. तर ही सगळी तुमची इनिशियल नॉलेज वरती आहे. त्यानंतर द मोस्ट सुटेबल रिएजंट फॉर द कन्व्हर्जन ऑफ CH2 RCH2OH टू RCH, म्हणजे तुम्हाला अल्कोहोल मधून कन्वर्ट करायचं आहे अल्डिहाइड मध्ये, म्हणजे हे ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आता हा क्वेश्चन विचारलाय जेई मेन्सचा क्वेश्चन आहे बघा. जेई मेन्सला एवढे सोपे क्वेश्चन विचारू शकतात. मग सीईटीला पण येऊ शकतात हा क्वेश्चन, पण तुम्हाला रिएजंट्स माहित पाहिजे. तुम्ही बघा, हे ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, कारण अल्कोहोल इज कन्वर्टेड टू अल्डिहाइड म्हणजे मोर ऑक्सिडाइज ग्रुप. कळलं, मोर ऑक्सिडाइज म्हणजे 100% ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आणि तुम्ही जर रिएजंट बघाल तर पहिला काय KMnO4, नंतर K2Cr2O7, नंतर CrO3 आणि नंतर PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, PCC म्हणजे. कळलं, तर ह्या तिघांमधला कुठला काय म्हणतात ते मोस्ट सुटेबल आहे, मोस्ट सुटेबल रिएजंट. तिघांपासून तर प्रोडक्ट फॉर्म होईल, पण यील्ड जास्त कोणामध्ये जास्त येईल. तर तुम्हाला मी सांगतो, पोटॅशियम परमॅग्नेट आणि K2Cr2O7 हे खूप स्ट्रॉंग रिएजंट आहे. तर ते काय करतात, सगळंच उडवून लावतात. म्हणजे काय होणार, CH2 जो OH आहे ना, हा CH2OH, तर ह्याला ते काय कन्वर्ट करणार माहितीये का, डायरेक्ट ऍसिड मध्ये कन्वर्ट करणार, COOH मध्ये कन्वर्ट करणार. CH2OH ला कन्वर्ट करणार COOH मध्ये, कारण ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कळलं, क्रोमिक ऍसिड पण बऱ्याच अंशाने तेच करणार. कळलं, क्रोमिक ऍसिड पण स्ट्रॉंग आहे, त्यामुळे तो पण थोडा सुटेबल नाहीये. सुटेबल पण आहे PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, PCC. हा नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे, तुम्हाला नॉलेज असलंच पाहिजे तरच तुम्हाला त्याचं आन्सर येऊ शकतं. कळलं, तर हा पण जेईला विचारलेला आहे, असे क्वेश्चन पण येतात, त्यामुळे केअरफुली वाचा तुमचं 12वी पुस्तक. त्यानंतर काय म्हणतात ते 24th क्वेश्चन, नायट्रेशन ऑफ फिनॉल ऍट रूम टेम्परेचर विथ डायल्यूट HNO3 यील्ड्स. आता बघा क्वेश्चन नीट वाचा, हा सीईटीला विचारला क्वेश्चन आहे बघा, MHT CET 2010. काय म्हणतात ते, नायट्रेशन ऑफ फिनॉल. ओके, फिनॉल मी तुम्हाला फिनॉल पहिला काढता यायला पाहिजे. फिनॉल म्हणजे काय, हायड्रॉक्झी बेन्झीन म्हणजे फिनॉल, त्याला म्हणायचं फिनॉल, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर याचं नायट्रेशन करायचंय मला. ओके, ऍट रूम टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर जास्त नाहीये आणि HNO3 डायल्यूट आहे. कंडिशन काय आहे, HNO3 ते कॉन्सन्ट्रेटेड नाहीये, डायल्यूट, आणि रूम टेम्परेचरला रिएक्शन काय होईल. तर इथे बघा पहिला प्रोडक्ट काय आहे, ऑर्थो नायट्रोफिनॉल, पॅरा नायट्रोफिनॉल, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल किंवा मिक्सचर ऑफ A and B. 4 आन्सर आहे. तुम्हाला हे नॉलेज असायला पाहिजे. तर काय होतं, नायट्रेशन ज्यावेळी आपण करतो डायल्यूट HNO3 ने, त्यावेळी NO2 ग्रुप ऍड होतो. दिस इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, तर आपण त्या भाषेत बोलायचं. तर काय होणार, हा फिनॉल जो ग्रुप आहे ना तो तसाच राहतो, फक्त त्याचे प्रोडक्ट फॉर्म व्हायचे होतात. एक प्रोडक्ट होतो तो ऑर्थो. ओके, ऑर्थो नायट्रोफिनॉल, आणि दुसरा काय होतो, असा होतो फिनॉल इथे, आणि पॅरा पोझिशनला येतो, पॅरा नायट्रोफिनॉल. म्हणजे हा ऑर्थो आयसोमर आणि हा पॅरा आयसोमर दोन्ही फॉर्म होतात. म्हणजे आन्सर काय येणार आहे, डी, मिक्सचर ऑफ A and B. तुम्ही काय म्हणाल, अरे मला माहिती आहे ऑर्थो आयसोमर होतो, म्हणून पटकन काही मध्ये ऑर्थो आन्सर द्याल, तर नाही, दुसरं पण बघा काय आहे ते, मला आन्सर मिळालं आनंद होईल. तर तुमचा आन्सर बरोबर आहे, पण फक्त ऑर्थो नायट्रोफिनॉल होणार नाही, पॅरा पण होतोय. मग दोन्ही प्रोडक्ट असणारा ऑप्शन कुठला आहे, तर डी, मिक्सचर ऑफ A and B. तर दिस इज करेक्ट आन्सर. कळलं, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल म्हणजे त्याला स्ट्रॉंग वापरलं पाहिजे, तो होतो. 2,4,6 म्हणजे काय, हा 2, हा 4 पोझिशनला आणि हा 6 म्हणजे ह्या पोझिशनला, त्याला म्हणतात ट्राय नायट्रोफिनॉल. हा खूप ऍसिडिक असतो ट्राय नायट्रोफिनॉल.
ठीक आहे. तर हा काही इथे होणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला इथे HNO3 आहे ते कॉन्सन्ट्रेटेड घेतलं पाहिजे, नायट्रेटिंग मिक्सर घेतलं पाहिजे. HNO3 प्लस H2SO4 जर असला असता तर हा तयार झाला असता ट्रायनायट्रोफिनॉल. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तोच आहे. कळलं तुम्हाला? मग तुम्ही रिॲक्शन पण नीट वाचली पाहिजे. नायट्रेशन ऑफ फिनॉल म्हणतात कुठल्या कंडिशनला, रूम टेम्परेचरला, आणि डायल्यूट HNO3 म्हणजे माइल्ड ऑक्सिडेशन आहे. ओके, माइल्ड रिॲक्शन आहे ती. कळलं? NO2 ग्रुप काय होईल, ऑर्थो पोझिशन लागेल नाही पॅरा पोझिशन लागेल, म्हणून आन्सर आपण डी दिला. आता बघा, आता बोललो तो आन्सर त्यांनी पण CET 2013ला विचारला, म्हणजे क्वेश्चन जवळजवळ सेम, फक्त काय कंडिशन बदलल्या. आणि ते काय म्हणतात, कार्बोलिक ऍसिड. आता तुम्हाला याचं नॉलेज पाहिजे, कार्बोलिक ऍसिड म्हणजे काय. कार्बोलिक ऍसिड म्हणजेच फिनॉल. फिनॉलचं नाव काय, कार्बोलिक ऍसिड. हे ज्याला कळलं तोच रिॲक्शन देऊ शकतो. ओके, so carbolic acid and phenol are one and same molecule. Phenol reacts with nitrating mixture, पण म्हणजे तुम्हाला इथे बघा, नायट्रेटिंग मिक्सर पण तुम्हाला माहित पाहिजे. हे का तुम्हाला लगेच कळणार नाहीये. नायट्रेटिंग मिक्सरचा असा होतो अर्थ की कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, ह्याचं मिक्सचर जे असतं त्याला म्हणायचं नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात. ते खूप स्ट्रॉंग असतं. ठीक आहे. आणि हे जर आपण काय केलं, हीट केलं, तर काय होईल, काय होईल, स्ट्रॉंग नायट्रेशन होईल. जसं मगाशी म्हणाला मी तुम्हाला, तर काय होईल, जेवढे जेवढे पोझिशन पॉसिबल आहेत NO2 ग्रुप ऑक्युपाय करण्यासाठी, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होण्यासाठी, ते सगळ्यामध्ये होईल. ओके, तर हा OH ग्रुप काय असतो, ऑर्थो पॅरा डिरेक्टिंग असतो. म्हणजे NO2 इथे एक येईल, NO2 इथे एक येईल, NO2 आणि इथे पण येईल. ऑर्थो पॅरा सगळे पोझिशन जे जे अवेलेबल आहे ते सगळीकडे काय होईल, NO2 ऍड होत जाईल. म्हणजे काय होईल, ही पोझिशन काय आहे, 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5 आणि ही 6. बघा, दुसऱ्या पोझिशनला नायट्रो आहे, चौथ्या आणि 6व्या पोझिशनला आहे. म्हणजे 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल. काय आन्सर आहे, 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल आन्सर आहे. हे बघा, म्हणजे तुम्ही काय ऑप्शन घेतला पाहिजे, ऑप्शन नंबर सी, 2, 4, 6 ट्राय नायट्रोफिनॉल. कळलं? कारण हे कशावर डिपेंड आहे, रिएजंटवर डिपेंड आहे. नायट्रेटिंग मिक्सर म्हटलं त्यांनी. कळलं? तुम्ही पटकन ऑर्थो असेल, पॅरा म्हणाल किंवा ऑर्थो पॅरा म्हणाल, ते डायल्यूटला होतं. ज्यावेळी डायल्यूट HNO3 फक्त वापरलं तर आपण डायल्यूट HNO3 वापरलंय का, नाही. आपण HNO3 त्याचं कॉन्सन्ट्रेटेड आणि प्लस विथ अलॉंग विथ H2SO4 म्हणजे नायट्रेटिंग मिक्सचर. नायट्रेटिंग मिक्सचर इज व्हेरी स्ट्रॉंग नायट्रेटिंग एजंट. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणतात त्याला, मिक्सचर. ओके, and which is very strong and it adds 3 NO2 group. Okay. Okay, so it's almost 11:34. So we will stop here. So tomorrow we will see next part. If you have any doubt, you can write in a chat box, or you can ask in WhatsApp group, or you can call me also. Whatever way, possible ways you can use them. Okay, don't hesitate. Okay, तर हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. काही मुलं शंका विचारतात, बरीचशी कमी, म्हणजे एकच मुलगी आहे ती बऱ्याच शंका विचारते. तिचं मी क्वेश्चनचा आन्सर देणार आहे. दिलं नाही मी, क्वेश्चन सकाळी बघितलाय, त्याचा आन्सर मी उद्या देतो. ठीक आहे. तुम्ही पण असे क्वेश्चन विचारा आणि CET मध्ये भरपूर मार्क्स मिळवा आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच.